Hello dear students, welcome to the third lecture of kinetic theory of gases and radiation. आपल्याला लेक्चर स्टार्ट करण्याच्या आधी तुम्हाला मी मागच्या वर्षी 2020च्या स्टुडंट्ससाठी ह्याच टॉपिकवरती खूप सारा कंटेंट त्यांना अवेलेबल करून दिलेला त्याबद्दल जरा सांगतो, कारण की तो कंटेंट तुम्ही पण त्याचा यूज करून नक्कीच तुम्हाला त्याचा खूप जास्त यूज होणार आहे. मी तर तुम्हाला पॉईंट्स लिहितोय काय काय मी त्यांना प्रोव्हाइड केलेलं, आणि ते सगळे पॉईंट्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला मिळतील. तुम्ही ते बघण्याची बिलकुल घाई करू नका. मी सांगेन त्याच ऑर्डरमध्ये बघा, तर ते जास्त बेनिफिट करतील. तुम्ही एकदम सगळंच खाण्याचा प्रयत्न कराल, सगळेच लेक्चर बघण्याचा प्रयत्न कराल तर त्याचा काही फारसा फायदा नाही होणार. सो सगळ्यात पहिलं मी 2020च्या स्टुडंट्सना मार्चपासून व्हिडिओज प्रोव्हाइड करणं चालू केलं, आणि एप्रिलमध्ये त्यांची एक्झाम ॲज पर द शेड्यूल होती. बट ड्यू टू कोविड-19 तुम्हाला माहिती आहे ती एक्झाम पुढे ढकलली, आणि नंतर ती झाली साधारण ऑक्टोबरमध्ये. सो मध्ये खूप गॅप मिळाला, आणि याच्यामध्ये खूप टाईम मिळाला प्रोव्हाइड करण्यासाठी त्यांना कॉन्टेंट. सो सगळ्यात पहिलं त्याचं वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर मी त्यांना प्रोव्हाइड केलेलं. हे KTG आणि रेडिएशनचं पण तुम्हाला अवेलेबल आहे. ते साधारणतः 1 तास 20 मिनटं का 30 मिनटाचं काहीतरी आहे, 1.5 तासाचं आहे असं म्हणू आपण. वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर ज्याच्यामध्ये पूर्ण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, पूर्ण रेडिएशन सगळा एक्सप्लेन केला आहे. जर तुम्ही तो बघाल ना, तुम्हाला एक नवीन या लेसनचा इन्साईट मिळेल. तुम्ही बघाल, तुम्हाला वाटेल हे काहीतरी नवीन शिकतो आपण आणि अजून इंटरेस्टिंग आहे. बेसिकली काय आहे की या लेक्चर्समध्ये 4 लेक्चरमध्ये जेव्हा लेसन शिकवणं आणि एकदम वन शॉट शिकवण्यामध्ये थोडा फरक असतो, तर तुम्हाला तो फरक पण जाणवेल तिथे. नक्कीच स्टार्टिंगला माझ्यामध्ये तो मार्चमध्ये माझा पहिलाच व्हिडिओ होता. सो त्याची क्वालिटी तुम्हाला व्हिडिओ क्वालिटी काय एवढी चांगली नाही सापडणार, त्याच्यामध्ये थोडासा लाईट वगैरेचा इश्यू येईल. बट लेक्चर तुम्ही नीट बघू शकता. थोडाफार 1-2 ठिकाणीच फक्त लाईटचा इश्यू येईल की जिथं क्वेश्चन किंवा काही कंटेंट दिसणार नाही, बट तेवढं तुम्ही मॅनेज करून घ्या. सो वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर्स त्यांना प्रोव्हाइड केलेले, जे तुम्हाला पण आता मी अवेलेबल करून देणार आहे. वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर्स नंतर त्यांना एक मी असाइनमेंट दिलेली, आणि ह्या असाइनमेंटचे सोल्युशन्सवरती एक व्हिडिओ बनवला. MCQ पूर्णपणे MCQ सॉल्विंग होतं त्या सेशनमध्ये. सो तो पण एक लेक्चर आहे. तो ॲक्च्युली आपली आजची ती DPP राहणार आहे. मी तुम्हाला एक्झॅक्ट डिटेल्स सांगेन लेटर ऑन. वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर, त्यानंतर असाइनमेंट सेशन आहे. त्यानंतर मी अजून काय काय प्रोव्हाइड केलं बघा त्यांना. लास्ट इयरमध्ये मी प्रोव्हाइड त्यांना केला आहे PYQ सेशन्स. आता मागच्या वर्षीचा पेपर नव्हता माझ्याकडे त्यावेळेस 2020चा ऑब्व्हियसली. सो माझ्याकडे 2019 पर्यंतचे पेपर्स जे काही होते त्याचे सगळे 16, 17, 18, 19 ह्याचे PYQचा एक सेशन प्रोव्हाइडेड आहे. तो पण आपण बघू शकतो. त्यानंतर त्यांना प्रोव्हाइड केले सुपर 30 MCQज. KTG रेडिएशनमधले टॉप 30 MCQज, जे CETला एकदम टॉप लेवलचे MCQज आहेत ते. ठीक आहे. सो ते क्वालिटी MCQज आहेत. सुपर 30 म्हणून एक सिरीज होती, त्या सुपर 30 MCQजच्या सिरीजमधनं KTG रेडिएशनच्या यू कॅन सी द क्वेश्चन्स, क्वालिटी ऑफ क्वेश्चन बघू शकता तुम्ही, आणि ते सॉल्व्ह कसे करायचे. त्यानंतर प्रोव्हाइड केलं त्यांना बुलेट लेक्चर सिरीज. ही बुलेट लेक्चर सिरीज काय आहे की पूर्ण लेक्चर जसं 1.5 तासात एक्सप्लेन केलं, हे पूर्ण लेक्चर साधारण 15, 20 का 25 मिनिट्स मॅक्सिमम, 25 मिनिट्समध्ये पूर्ण लेक्चर एक्सप्लेन केलं आहे. वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चरचा पण फास्ट, म्हणजे एकदम ब्लिट्स, एकदम बुलेट टाईप, म्हणजे एकदम फास्ट 25 मिनिटामध्ये पूर्ण लेक्चर एक्सप्लेन केलं आहे, जे तुम्हाला कधी कामात येईल, जेव्हा तुमची संडेला एक्झाम आहे, तुम्ही सॅटर्डे रात्री वगैरे बघू शकता, सगळे कन्सेप्ट रिवाईज होऊन जातील. ठीक आहे. वन शॉट रिव्हिजन लेक्चर तुम्ही आधी बघा, मी तुम्हाला सिक्वेन्स सांगतो, डोंट वरी. एवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आता अवेलेबल आहेत. हे सगळेचे सगळे व्हिडिओज तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये अटॅच करून देतो. ऑल द व्हिडिओज यू विल फाइंड इन द डिस्क्रिप्शन. आता तुम्हाला स्टडी कसं करायचं, एकदम सगळं अटॅक नाही करायचं सगळ्या गोष्टींवरती. आपण आता सध्या KTGच्या 4th लेक्चरवरती आहे, 3rd लेक्चरवरती आहे सॉरी, आणि अजून एक लेक्चर लागेल, दॅट इज टुमॉरोज लेक्चर. आज आहे वेनसडे, तुम्ही सकाळी 6 वाजता व्हिडिओ बघताय मी असं अज्युम करतोय. सो आज तुम्ही हा लेक्चर बघाल, तुम्ही DPP सांगीन तो सॉल्व्ह करणार आहे. सो त्यानंतर तुमच्याकडे अख्खा वेनसडे, अख्खा थर्सडे, अख्खा फ्रायडे, अख्खा सॅटर्डे आहे, आणि संडेला टेस्ट आहे. सो दुपारपर्यंत आहे. सो 4 अख्खे दिवस आहेत. त्या 4 अख्ख्या दिवसांमध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये आपला टॉपिक थिअरॉटिकली संपून जाईल, पूर्णपणे थिअरी संपून जाईल. सो तुम्ही हा लेक्चर उद्या प्लॅन करणं, उद्या बघण्याचा प्लॅन करू शकता, किंवा बघायचं असेल तर अर्धा आज आणि अर्धा उद्या बघू शकता. वन शॉर्ट रिव्हिजन लेक्चर व्हेरी हेल्पफुल. 1.5 तासाचा आहे. 45 मिनिट्स तुम्ही आज बघू शकता, 45 मिनिट्स तुम्ही राहिलेला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस होऊन जाईल. रेडिएशन पार्ट जो आपण आज चालू करणार आहे, दॅट पार्ट यू कॅन सी टुमॉरो. असाइनमेंट तुम्हाला आजच करायचे. DPP आहेत, DPPची असाइनमेंट शीट यू विल फाइंड इन द डिस्क्रिप्शन. त्यामधले काही MCQज तुम्हाला आज करायचे, मी नंबर्स सांगेन, ते MCQज तुम्हाला आज करायचे आहेत.
PYQs तुम्हाला आज नाही करायचे. सो मी इथे सांगतो वेनसडे थर्सडे हे तुम्ही लेक्चर्स बघणार आहे. वेनसडे थर्सडे तुम्ही हे संपवणार. सो वेनसडे थर्सडेला आपल्याला हे संपायचं आहे, वन शॉट आणि असाइनमेंट. आपण फोकस करणार आहे सुपर 30 आणि PYQला ऑन द डे ऑफ फ्रायडे अँड मॅक्सिमम सॅटर्डे. फ्रायडेला संपवा दोन्ही पण, PYQs आणि सुपर 30. प्लस तुम्हाला इथून पण एक PYQ मिळणार आहे 2020चा. हे 2019 पर्यंतचे PYQs आहेत, 2020चा पण मिळणार आहे. ऑब्व्हियसली सॉल्व्ह करताना मेक शुअर की तुम्ही अनवॉन्टेड कंटेंट उडवाल, तो नाही करणार. जो डिलीटेड आहे तो नाही करायचा आपल्याला. सुपर 30 करणार आहे. सुपर 30मध्ये काही क्वेश्चन्स असे सापडतील तुम्हाला की जे डिलीटेड कॉन्टेंटवरती आहे, सो तो नका करू. आणि लास्ट आहे बुलेट लेक्चर सिरीज. हे तुम्ही सॅटर्डे नाईट करू शकता. सॅटर्डे नाईट एकदा दोनदा बघू शकता, पाहिजे तेवढ्या वेळा बघू शकता. 20-25 मिनिट्सचं लेक्चर आहे फक्त. पूर्ण टॉपिक KTG अँड रेडिएशन. विचार करा, 1.5 तासाचे 4 लेक्चर्स, 6 तासाचा व्हिडिओ समजा 25 मिनिटात असेल तो किती फास्ट असेल. सो ऑब्व्हियसली तुम्हाला हे रिव्हिजन टाईप ऑफ व्ह्यूनी तर टीचिंग नाही राहणार. इथे गोष्टी फक्त समराईज केल्या जाईल क्विकली. एक शॉर्ट, वन शॉटमध्ये बुलेट लेक्चरमध्ये हे इंट्रोड्यूस केलं जातं. तुम्ही बघा जरा, तुम्हाला कळेल काय डिफरन्स आहे. ओके, सो हे सगळा कंटेंट अवेलेबल आहे. तुम्ही तुमच्या प्लॅनिंगप्रमाणे करा, बट आय वुड रेकमेंड हा प्लॅन बरा राहील. वेनसडे थर्सडे हे 2, फ्रायडे सॅटर्डे हे 2 आणि सॅटर्डे नाईट संडे मॉर्निंग बुलेट लेक्चर. बुलेट लेक्चर तुम्ही आत्ताच बघणं चालू केलं, तुम्हाला वाटेल हे काही झेपत नाही, हे खूप फास्ट चालू आहे. सो म्हणून म्हणतोय सिक्वेन्सनी जा. जसं सिक्वेन्सनी मी व्हिडिओज दिलेत त्या सिक्वेन्सनी जा. डोंट जम्प डायरेक्टली. सो हे सगळं तुम्हाला अवेलेबल आहे. आजचा DPP काय तो सांगितला आहे मी तुम्हाला. हेच असाइनमेंट DPP आहे तुम्हाला. सो नंबर ऑफ क्वेश्चन्स जे ह्या असाइनमेंटमध्ये आहेत ते तुम्हाला इथे दिसतील की हे क्वेश्चन नंबर या असाइनमेंटमधले तुम्हाला आज DPPला आहेत, ते करायचे आहेत. ते पहिले तुम्ही ट्राय करा, नंतर सोल्युशन्स बघा. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू द ॲक्च्युअल टॉपिक, लेक्चर नंबर 3, दॅट इज रेडिएशन. हॅलो स्टुडंट्स, लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक रेडिएशन. KTG आपण कंप्लीट केलेला आहे. आपण चालू करतोय रेडिएशनपासून. रेडिएशनमध्ये टेक्स्टबुकमध्ये जे दिलं आहे तिथून मी डायरेक्टली स्टार्ट नाही करणार आहे. मी थोडंसं मागे जाणार आहे. 11th रेडिएशनचं जस्ट इंट्रोडक्शन होतं. सो इंट्रोडक्शन जो पार्ट होता तो एकदा समराईज करू की नक्की रेडिएशन असतं काय. आणि एकदा आपल्याला रेडिएशनचं मिनिंग कळालं की पुढच्या गोष्टी आपल्याला समजणं सोपं जाणार आहे. सो पहिलं आपण बघूयात की एका पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटपर्यंत हीट ट्रॅव्हल का करते. A पासून B पर्यंत हीट जाऊ का शकते, त्याचं रिझन काय आहे. तर त्याचं एकच रिझन आहे की A असेल हायर टेम्परेचरला आणि B असेल लोअर टेम्परेचरला, तर हीट विल गो फ्रॉम A टू B. हीट तिथूनच तिथे जाऊ शकते. इट कॅन गो फ्रॉम वन पॉईंट टू दी अदर पॉईंट ओनली वेन देर इज अ टेम्परेचर डिफरन्स. टेम्परेचर डिफरन्स असला पाहिजे आणि हा टेम्परेचर डिफरन्स असेल तर हीट A पासून B कडे जाईल. आता ही हीट जाऊ शकते 3 वेगवेगळ्या मेथड्सनी, 3 वेगवेगळ्या मोड्सनी. फर्स्ट मोड जो आहे त्याला आपण म्हणतो कंडक्शन. कंडक्शन काय असतं, त्याचा फॉर्म्युला काय, हे एकदम डिटेलमध्ये आपण थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर 11वीचा जेव्हा टॉपिक शिकू तेव्हा आपण त्याच्यामध्ये जाऊयात. आत्ता जाण्यात पॉईंट नाही आहे कारण की आपण रेडिएशनबद्दल डिस्कस करणार आहे. सो हा कव्हर होणार आहे, टेन्शन घेऊ नका. इम्पॉर्टंट आहे CETसाठी, सो त्याला इग्नोर मारायचं नाही आहे. जेव्हा थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर शिकवीन तेव्हा एकदम डिटेलमध्ये जाईन, क्वेश्चन्स पण सॉल्व्ह करेन. एक वे झाला कंडक्शन. सिम्पल एक्झाम्पल म्हटलं ते एक आयर्न रॉड आहे. तुम्ही त्याला ठेवला आहे अगरबत्ती नाही मेणबत्तीवरती, आणि तिकडून तो गरम करतो आयर्न रॉड, आणि तो आयर्न रॉडच्या हळूहळू हीट आपल्या हाताला लागते आणि नंतर आपल्या हाताला त्याचा फील येतो, चटका लागतो. दॅट इज एक्झाम्पल ऑफ कंडक्शन. स्पूनवर आपण एका कॅन्डलवरती स्पून ठेवलं, त्या स्पूनचा दुसरा एंड पण गरम होतो. हे कंडक्शनमुळे होतं. कंडक्शनमध्ये काय होतं की सॉलिडमध्ये नॉर्मली होतं ते, आणि पार्टिकल व्हायब्रेशन झाल्यानंतर एनर्जी ट्रॅव्हल करते. कंडक्शनमध्ये मॅटर ट्रॅव्हल नाही करत, एनर्जीज फक्त ट्रॅव्हल करते. वेअर ॲज कन्व्हेक्शन एक दुसरा मोड आहे, कन्व्हेक्शन, ज्याच्यामध्ये एनर्जी पण ट्रॅव्हल करते आणि मॅटर पण ट्रॅव्हल करतो. म्हणजे काय की समजा आपण वॉटर घेतलं आणि त्याला खालून बॉईल केलं, तर काय होतं की खाली जे पाणी गरम झालं ना ते अख्खंच्या अख्खं पाणी लाईट झाल्यामुळे वरती येऊन जातं, अँड इट इज रिप्लेस्ड बाय द रिलेटिव्हली कूलर वन. थंड पाणी त्याला रिप्लेस करतं आणि गरम पाणी वर येतं. यामध्ये हीट कोण वरती घेऊन आले, अख्खं वॉटर मॉलिक्यूल हीट वरती घेऊन आलं आहे. सो हे जे प्रकारचं ट्रान्सफर आहे ह्याला कन्व्हेक्शन म्हणतो आपण. कन्व्हेक्शन, कंडक्शन हे 11वीत होते आपल्याला डिटेलमध्ये. आणि रेडिएशनचा इंट्रो होता फक्त. रेडिएशन काय आहे तर रेडिएशन इज द मोड ऑफ हीट ट्रान्सफर फ्रॉम वन बॉडी टू दी अदर बॉडी इन फॉर्म ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात तर पहिलं तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स हे इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक फील्डपासून बनतात. तर इलेक्ट्रिक फील्ड ही चार्जमुळे बनते आणि मॅग्नेटिक फील्ड
तुम्ही म्हणाल सर मॅग्नेटमुळे बनते, तर नाही, मॅग्नेटिक फील्ड पण चार्जमुळे बनते. ही रेस्टच्या चार्जमुळे बनते आणि ही बनते मूव्हिंग चार्जमुळे. आणि जर आपण एखाद्या चार्जला ऑसिलेट केलं, मी एखाद्या चार्जला ऑसिलेट केलं, तर तो चार्ज, ऑसिलेटिंग चार्ज जो असतो तो इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज एमिट करतो. हे तुम्हाला इलेक्ट्रोडायनॅमिक्समध्ये आपण जसं एंटर करू तसं हळूहळू या गोष्टी समजतील. बट आपल्याला काय समजायचं इथं की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर बेसिकली जनरेटेड बाय जस्ट अन ऑसिलेटिंग चार्ज. मी हातात चार्ज पकडून त्याला ऑसिलेट केला ना, तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स जनरेट होतील स्पेसमध्ये. ठीक आहे, मी आता हाताने मी किती फास्ट ऑसिलेट करू शकतो, सो मी लोअर फ्रिक्वेन्सीच्या वेव्स एमिट करीन. मला लाईट वेव्ह हाताने एमिट नाही करता येणार की मी जोरात व्हायब्रेट करून लाईट वेव्ह निघाली, रेड लाईट निघाली. इट इज नॉट पॉसिबल, बिकॉज रेड लाईट साधारणतः, आपण रेड लाईट किंवा ब्ल्यू लाईटचा विचार केला तर ब्लू लाईट साधारण 10⁻15 हर्ट्सनी ऑसिलेट होते. म्हणजे मला एका सेकंदात 10⁻15 टाईम हाताने ऑसिलेट करता आला चार्ज इन केस, तर मी ब्लू लाईट एमिट करू शकेन, विच इज इम्पॉसिबल, नॉट पॉसिबल. त्यापेक्षा टॉर्च वापरा ब्लू, बरोबर ना. सो दिस इज हाऊ थिंग्स वर्क. सो आपण नॉर्मली किती 10 हर्ट्सनी ऑसिलेट केलं, 10 पण खूप जास्त, 3 हर्ट्सनी ऑसिलेट केलं तर 3 हर्ट्सच्या फ्रिक्वेन्सीची इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह बनवीन मी. ती इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पीड ऑफ साऊंडनी जाईल, आणि जर काही ती स्पीड ऑफ साऊंडनी जाणार स्पीड ऑफ लाईटनी जाईल ती, आणि जर ती स्पीड ऑफ लाईटनी जाणार असेल तर त्याची वेव्हलेंथ खूप लार्ज असेल. त्याची वेव्हलेंथ असेल 10⁸ मीटर्स. सो लॉंग वेव्हलेंथवाली मी इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह जनरेट करू शकतो हातामध्ये चार्ज घेऊन. सो बेसिक काय आहे की इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स काय असतात, इट इज जस्ट इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स आर जनरेटेड वेन एव्हर यू हॅव एन ऑसिलेटिंग चार्ज ऑर ॲक्सेलरेटेड चार्ज, टेक्निकली जास्त बरोबर आहे. इथे मी एक्झाम्पल ऑसिलेटिंग चार्जचं का घेतोय तुम्हाला लवकरच कळणार आहे. तर तिसरा मोड जो आहे ना, दॅट मोड इज रेडिएशन. आणि रेडिएशनमध्ये हीट ट्रॅव्हल करते हायर टेम्परेचर टू लोअर टेम्परेचर इन फॉर्म ऑफ दीज वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आता नॉर्मली इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्सच्या फॉर्ममध्ये रेडिएशन जेव्हा ट्रॅव्हल करतं तर एक्झॅक्टली का असं होतं. आपण जर काही एक लोखंडाचा तुकडा घेतला, पीस ऑफ आयर्न, आणि मी त्याला गरम केलं, गरम केल्यानंतर थोडं गरम झाल्यानंतर तो त्याच्यातनं रेडिएशन्स यायला लागतात. आपण लांब ठेवलं तरी आपल्या तोंडाला त्याचं गरम फील होईल जर तो खरंच रेड हॉट झाला असेल तर. याचं रिझन काय आहे, बिकॉज वेन यू हीट एनी सबस्टन्स तर त्या सबस्टन्समध्ये असतात ॲटम्स, त्या सबस्टन्समध्ये ॲटम्स असतात, आयन्स असतात, पॉझिटिव्ह नेगेटिव्ह चार्जेस असतात. आणि ज्यावेळेस आपण त्याला हीट करतो तर चार्जेस स्टार्ट्स ऑसिलेटिंग, अँड वेन चार्जेस स्टार्ट ऑसिलेटिंग दे स्टार्ट एमिटिंग द वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. आणि कॉमन सेन्स आहे, पुढे जाऊन आपण हे लॉ म्हणून शिकणार आहे, बट आत्ताच तुम्हाला समजलं असेल की मी हायर जेवढं हीट करीन सबस्टन्सला, मी जास्त गरम करीन तर तो जास्त जोरात व्हायब्रेट होईल, तो जेवढा जास्त जोरात व्हायब्रेट होईल तो तेवढी जास्त फ्रिक्वेन्सी एमिट करेल, आणि जेवढी जास्त फ्रिक्वेन्सी एमिट करेल तेवढी लो वेव्हलेंथ एमिट करेल. सो हायर टेम्परेचर्सचे बॉडीज लो वेव्हलेंथ एमिट करतात. त्यामुळे आपण स्कायमध्ये 2 स्टार बघत असू, एक रेड स्टार आणि एक ब्लू स्टार आहे, तर वी वुड से ब्लू स्टार is having higher temperature rather than a red star. Red star म्हणजे red light has got a higher wavelength, blue light has got a lower wavelength. Lower wavelength means more frequency. More frequency means more temperature because more vibrations. आणि common sense आहे, more vibrations कशामुळे, higher temperature मुळे. सो बॉडीज रेडिएट का करतात हा एकदम फंडामेंटल क्वेश्चन. आपण रेडिएशन चालू केलं पण रेडिएशनच माहीत नसेल तर काहीही अर्थ नाही पूर्ण स्टडीला. रेडिएशन का होतं फंडामेंटली बॉडीमध्ये, तर बॉडीमध्ये असतात ॲटम्स. when you heat those atoms, when you heat that substance, the atom starts vibrating. As atoms are charged, made up of charged particles, when they will vibrate, when they will oscillate, then according to the principle, charged particles when oscillating generally emits electromagnetic waves. Of what frequency do they emit? The frequency at which they are oscillating. So higher their oscillation frequency, more frequency wale waves they will start emitting, and this is how electromagnetic वेव्सचे रेडिएशन स्पेसमध्ये किंवा बॉडीमधनं बाहेर निघतात. मग आत्ता आपण पण एमिट करतोय का, ह्युमन बॉडी एमिट करतं का, तर येस, ह्युमन बॉडी इज ऑल्सो मेड अप ऑफ ॲटम्स. इनफॅक्ट एव्हरी ऑब्जेक्ट इज मेड अप ऑफ ॲटम. सो प्रत्येक ऑब्जेक्ट युनिवर्समध्ये जे काही आहे आर ऑलवेज एमिटिंग रेडिएशन्स. प्रत्येक बॉडी रेडिएशन एमिट करत आहे, एव्हरी वन. सो इवन यू आर रेडिएटिंग समथिंग. आपल्या रूममध्ये जे काही सामान आहे, एव्हरीथिंग इज रेडिएटिंग एनर्जी, एव्हरीथिंग इज रेडिएटिंग हीट. द प्रॉब्लेम इज वी कॅनॉट सी दॅट हीट. आपण त्या ऑब्जेक्टला बघतो ना ज्यावेळेस, समजा मी फॉर एक्झाम्पल या बॉटलला एक्झाम्पल घेऊया, या बॉटलला जे मी बघतोय ना, हे मी किंवा तुम्ही पण बघताय आता, तर त्याचं रिझन काय की ह्याच्यावरती लाईट पडत आहे आणि ही पडलेली लाईट रिफ्लेक्ट होत आहे म्हणून तुम्ही याला बघू शकता.
हा रेडिएट करतोय म्हणून तुम्ही याला बघू शकत नाही आहे. मी समजा लाईट ऑफ करून टाकली ना, ही तुम्हाला बॉटल दिसणार नाही, कारण की ह्या बॉटलमधनं जी रेडिएशन निघतायत ना, ही आपल्या बघण्याच्या ताकदपेक्षा पण जास्त वेवलेंथवाली आहे. आपण बघू शकतो एक सर्टन रेंज दॅट इज कॉल्ड एज विबग्योर विजिबल रिजन. ही खूपच इन्फ्रारेड रिजनमध्ये एमिट करते सध्या. हिचा टेम्परेचर खूप लो आहे, 300 केल्विन आहे. 300 केल्विनला त्याचं व्हायब्रेशन एकदम निवांत आहे. निवांत व्हायब्रेशन असल्यामुळे ह्याचे वेव्स पण खूप कमी फ्रिक्वेन्सीच्यात, म्हणजे लॉंगर वेवलेंथच्यात, इन्फ्रारेड म्हणतो आपण त्याला. त्यामुळे ही बॉटल तुम्हाला रिफ्लेक्शनमुळे दिसते, नॉट बिकॉज ऑफ रेडिएशन. दुसरं एक्झाम्पल घेऊयात आपण. समजा हा आहे आयर्नचा पीस, लोखंडाचा पीस आहे. ठीक आहे, हा लोखंडाचा पीस पण तुम्हाला आता का दिसतोय? लाईट याच्यावरती पडते आणि लाईट रिफ्लेक्ट होते म्हणून तुम्हाला हा लोखंडाचा पीस दिसतोय. लाईट बंद केली तर तुम्हाला हा लोखंडाचा पीस नाही दिसणार, कारण की त्याचं पण टेम्परेचर रूम टेम्परेचर आहे, 300 केल्विन आहे. त्यामुळे ह्याचे व्हायब्रेशन्स एवढे लो आहेत की ह्याच्या फ्रिक्वेन्सी पण एवढी लो आहे की ह्याची वेवलेंथ खूप लॉंग आहे, व्हिजिबलमध्ये दिसत नाही आहे. बट जर मी या लोखंडाच्या पीसला आता गरम केलं, ॲज आय विल स्टार्ट हिटिंग इट, त्याच्यातले ॲटम्स स्टार्ट्स व्हायब्रेटिंग. लाईट बंदच आहे अजून, हा तुम्हाला दिसत नाही आहे, बट मी याला गरम करणं चालू केलं. ॲज आय विल स्टार्ट हिटिंग दिस, ह्याच्यातले ॲटम्स विल स्टार्ट व्हायब्रेटिंग, अँड वेन दे विल स्टार्ट व्हायब्रेटिंग, त्यांची फ्रिक्वेन्सी वाढेल. फ्रिक्वेन्सी वाढल्यावरती वेवलेंथ कमी होईल, आणि कमी होत, आत्ता तर खूप मोठी वेवलेंथ ना, कमी होत काय होईल? विबग्योर रेडपेक्षा मोठी वेवलेंथ आहे सध्या म्हणून दिसत नाही, त्याला आपण इन्फ्रारेड म्हणतो. बट जसं मी त्याला हीट करीन, स्लोली इट विल स्टार्ट बिकमिंग रेड हॉट. तुम्ही बघितलं असेल, नॉर्मली आपण लोखंड गरम केले की तो रेड हॉट होतो. देन इट बिकम्स ऑरेंज, येलो, ग्रीन अँड ऑल. नंतर कलर कमी होतात आणि नंतर मग पुढे जातात, अजून कमी होतात, जे आपण पुढे जाऊन शिकणार आहे. बट बेसिक फंडामेंटल हेच आहे की रेडिएशन बनतंय कशामुळे? रेडिएशन हे व्हायब्रेशन्स ऑफ ॲटममुळे बनतं. सो कुठली बॉडी अशी असेल की ती रेडिएटच नाही करत, तर इट इज इम्पॉसिबल. एव्हरी बॉडी रेडिएट्स. हां, बट जर असं काही करू शकलो की आपण एखाद्या बॉडीला 0 केल्विनला घेऊन जाऊ शकलो, जर काही, हे ओके नाही आहे, 0 केल्विनला जर काही मी बॉडीला घेऊन जाऊ शकलो, देन इट इज पॉसिबल की ती बॉडी व्हायब्रेट नाही होणार, त्याच्यामुळे त्याच्यातनं रेडिएशनच नाही निघणार. अँड दॅट इज इम्पॉसिबल टास्क. 0 केल्विन प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे, थिअरॉटिकली पॉसिबल आहे, बट प्रॅक्टिकली इट इज इम्पॉसिबल टू हॅव अ 0 केल्विन टेम्परेचर. सो आपण असं म्हणू शकतो की ऑल द बॉडीज इन द युनिवर्स रेडिएट एनर्जी. ऑल द बॉडीज इन द युनिवर्स ऑलवेज रेडिएट एनर्जी. का रेडिएट करतात? कारण की त्यांचं टेम्परेचर 0पेक्षा जास्त आहे. आपण तर खूप जास्त आहे, आपण तर 300 केल्विनला आहे. सो आपण तर जास्त एमिट केली पाहिजे. ठीक आहे ना, म्हणजे सगळे सराउंडिंगमधले बॉडीज रेडिएट करतात. तुम्हाला बघायचं असेल ना ते रेडिएशन, तुम्हाला इन्फ्रारेड गॉगल्स घ्यावे लागतील. इन्फ्रारेड गॉगलनी तुम्हाला सगळ्या बॉडीजचे हीट सिग्नेचर्स दिसतील की ते हीट करतात. आणि समजा त्याच्यामध्ये एक माणूस बसला असेल, असं आपण दूर असं फॉरेस्ट टाईप एरिया आहे आणि त्या फॉरेस्ट टाईप एरियाला आपण इन्फ्रारेड गॉगलनी बघतोय आणि तिथं एखादा माणूस पण आहे, तर तुम्हाला पूर्ण इन्फ्रारेडचा जो हीट सिग्नेचर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तो फक्त माणसाचाच इन्फ्रारेडचा कलर थोडासा वेगळा वाटेल. त्याचं रिझन असं आहे की त्या माणसाचं टेम्परेचर 310 असणार आहे, कारण की बॉडी टेम्परेचर 37 असतं, रूम टेम्परेचर किंवा सराउंडिंग टेम्परेचर 27 असेल समजा, तर देर इज अ डिफरन्स इन द बॉडी टेम्परेचर. सो बॉडी टेम्परेचर हा जो वेगळा आहे ना, ह्याच्यामुळे त्या माणसाला डिटेक्ट करता येतं. ओके, सो इन्फ्रारेड रेज एमिट करत असतात नॉर्मली सगळ्या बॉडीज. आय होप तुम्हाला बेसिकली रेडिएशन काय असतं ह्याचा फील आला असेल. आता आपण त्याच्यामध्ये उतरणार आहे ॲक्च्युअल रेडिएशन काय असतं, त्याच्यातले काही टर्मिनॉलॉजीज, अँड देन जसं पुढे जाऊ अजून थोडा डेप्थमध्ये जाऊ, अजून इंटरेस्टिंग गोष्टी बोलू. बट लेट्स स्टार्ट विथ द टॉपिक रेडिएशन आफ्टर कम्प्लिटिंग दिस बेसिक्स. ओके, सो रेडिएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फर्स्ट जी आहे ती आहे, रेडिएशन जेव्हा ट्रॅव्हल करतं, तर रेडिएशन ट्रॅव्हल्स ॲट द स्पीड ऑफ लाईट. इट डू नॉट रिक्वायर एनी टाईप ऑफ मीडियम. व्हॅक्यूममध्ये पण ट्रॅव्हल करू शकतो, बिकॉज ते बेसिकली एक प्रकारची लाईटच आहे. ठीक आहे, सो रेडिएशनमध्ये सगळ्यात महत्त्वाचा फर्स्ट पॉईंट आपण डिस्कस करणार आहे की सपोज रेडिएशन एनर्जी, आपण याला रेडियंट एनर्जी म्हणतो. काय? रेडिएशनच्या एनर्जीला आपण रेडियंट एनर्जी म्हणतो. हे रेडियंट एनर्जी आहे, रेडियंट एनर्जी. सपोज टोटल अमाऊंट ऑफ एनर्जी Q 100 जूलचे रेडिएशन्स पडत आहेत एका बॉडीवरती. बॉडी म्हणजे बॉडी, अशी बॉडी. ठीक आहे, एका ब्लॉकवरती 100 जूलचे रेडिएशन्स पडत आहेत. 100 जूलचे रेडिएशन्स एका बॉडीवरती पडत आहेत. तर बॉडी हॅज गॉट 3 ऑप्शन्स किंवा त्याच्याकडे 3 वेज आहेत तो त्या 100 जूलच्या एनर्जीला कसं डील करेल.
त्याच्याकडे सगळ्यात पहिला वे असतो की आलेली जी 100 जूल आहे ना, त्याच्यातनं काही पोर्शन तो डायरेक्टली पाठवून देऊ शकतो. तो बिलकुल त्याच्याशी इंटरॅक्ट नाही करणार, तो एनर्जी पाठवून देईल. याला आपण म्हणू, या पोर्शनला आपण म्हणू अमाऊंट ऑफ हीट ट्रान्समिटेड, QT. ट्रान्समिट किती केली त्यांनी, समजा एक्झाम्पलसाठी आपण घेऊयात 25 जूल ही त्यांनी ट्रान्समिट करून टाकली. ठीक आहे. त्याच्याकडे दुसरा ऑप्शन असतो की थोडीफार तो रिफ्लेक्ट करू शकतो. जसं की मिररवरती लाईट पडली की रिफ्लेक्ट होते, किंवा ग्लासवरती लाईट पडली की ट्रान्समिट होते. सो ट्रान्समिट आणि थोडी रिफ्लेक्ट केली. समजा त्यांनी रिफ्लेक्ट केली 30 जूल त्यांनी रिफ्लेक्ट केली. 100 जूल पडतीये, 30 रिफ्लेक्ट केली, 25 ट्रान्समिट केली. आता उरली किती बघा, तर टोटल आत्ताशी 55 झाली, अजून 45 राहिली आहे. 100मधनं 55 वापरली आपण. 45चं काय होईल ना, गेली ना 5 रिफ्लेक्ट झाली, उरली सुरली या बॉडीच्या आतमध्ये राहील. त्याला आपण म्हणतो ॲब्झॉर्ब्ड हीट. आणि ॲब्झॉर्ब्ड हीट किती असणार आहे, 45 जूल असणार आहे. सो कुठलीही बॉडी असू देत, कोणतीही बॉडी असू देत, तिला कधी पण आपण रेडियंट हीट दिली, जर का मी त्याच्यावरती हीट रेडिएशन्स टाकले, तर त्या बॉडीकडे 3च ऑप्शन असतात आणि तो 3 वेजमध्येच त्या ह्याच्याशी डील करू शकतो. आणि त्याची ॲडिशन, तिन्हीची ॲडिशन शुड बी क्यू. असं नाही होणार की आली 100 आणि इथे 110 कुठेतरी इथली प्लस इथली ॲड करून वेगळाच काही नंबर मिळतो. नाही, एनर्जी कॉन्झर्वेशन होणार आहे. जी काही एनर्जी येते तेवढीच या तिघांमध्ये कन्वर्ट होईल. काही बॉडीज अशा असतात की त्यांची टेंडन्सी जास्त असते की 100मधली मे बी ती 99 पासच करणारी बॉडी असते. अशा बॉडीला आपण म्हणतो की इट इज अ गुड ट्रान्समिटर. काही बॉडी अशा असतात की जे 100मधलं 99 रिफ्लेक्ट करतील, बाकी उरलेली 1मध्ये काहीतरी होईल. बट तशा बॉडीजला आपण गुड रिफ्लेक्टर म्हणू आणि काही बॉडीजला गुड ट्रान्समिटर्स म्हणू. एनिवेज, आत्ता सध्या आपल्याला हे इक्वेशन समजणं गरजेचं आहे. इज दिस इक्वेशन क्लिअर? जी काही रेडियंट हीट येते आहे ती 3 वेजमध्ये युटिलाइज झाली आहे, QT, QR आणि त्याला QR म्हणतो काय आपण, अमाऊंट ऑफ हीट रिफ्लेक्टेड. अँड नाव प्रत्येक बॉडीची ही प्रॉपर्टी असते काय. मी समजा एक्झाम्पलसाठी सांगतो तुम्हाला, मी मिरर घेतला, किंवा मिरर नको घ्यायला, आपण ग्लास घेऊया. तर ग्लासची प्रॉपर्टी काय आहे, ग्लासची प्रॉपर्टी आहे की ती जास्त हीट रिफ्लेक्ट करेल, जास्त हीट ट्रान्समिट करेल. प्लेन ग्लासमधनं हीट विल ट्रान्समिट, ही ग्लासची प्रॉपर्टी झाली. मग मी समजा वूड घेतलं किंवा थर्मोकॉल पीस घेतला, तर थर्मोकॉलची प्रॉपर्टी काय की तो हीट इन्सुलेटर, तो हीटला पास नाही होऊ देणार. सो मटेरियल टू मटेरियल किती जाणार आहे, किती रिफ्लेक्ट होणार आहे, किती ॲब्झॉर्ब होणार आहे, ही मटेरियलची प्रॉपर्टी. सो ह्या मटेरियलची प्रॉपर्टीला समजण्यासाठी आपण कोइफिशियंट्स डिफाईन करतो. ते काय असतात बघा, जर मी दोन्ही साईडला क्यूनी डिवाइड केलं ना, तर काय येईल, Q/Q, तर 1 होऊन जाईल, इज इक्वल टू, हा 1 झाला, इज इक्वल टू QA/Q. बघा मी दोन्ही साईडला क्यूनी डिवाइड करतोय, प्लस QR/Q प्लस QT/Q. आणि या रेशोजला, हे इज इक्वल टू 1 आहे काय, Q/Q 1 झालं. या रेशोजला आपण कोइफिशियंट्स म्हणून नाव देतो. याला म्हणतो आपण कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, स्मॉल a. कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन, कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन. तुम्ही म्हटला सर डिफाईन करा, कसं करणार आहे ना, तर कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन इज डिफाईन्ड ॲज द रेशियो ऑफ अमाऊंट ऑफ रेडियंट हीट एनर्जी ॲब्झॉर्ब्ड टू अमाऊंट ऑफ रेडियंट एनर्जी इन्सिडेंट. Coefficient of reflection will be defined as amount of heat radiation reflected to amount of heat radiations incident. म्हणजे कितवा पोर्शन, टोटलचा कितवा पोर्शन ॲब्झॉर्ब केला, टोटलचा कितवा पोर्शन रिफ्लेक्ट केला आणि टोटलचा कितवा पोर्शन ट्रान्समिट केला, या रेशोजला आपण AR आणि T म्हणतो. तुम्हाला व्हॅल्यू घेऊन दाखवतो या समच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी. ह्या समसाठी छोटा a काय येईल रे, या समसाठी छोटा a येईल. ॲब्झॉर्ब पार्ट 45 आहे, इन्सिडेंट पार्ट 100 आहे, सो 0.45 जूल येईल. रिफ्लेक्टेड पार्ट काय येईल रे, रिफ्लेक्टेड कोइफिशियंट, तर रिफ्लेक्ट 30 केलं आहे, 100, अरे मी युनिट चुकीचं लिहिलं, तर 0.45 युनिटलेस असणार आहे, कारण की हा जूल आणि हा जूल आहे, जूल तर कॅन्सल होणार. कोइफिशियंट ऑफ रिफ्लेक्शन काय येईल, 0.30 किंवा 0.3 लिहितो मी. आणि कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन काय येईल, ट्रान्समिटेड हीट 25 आहे, टोटल हीट 100 होती, सो 0.25. अँड व्हॉट यू विल फाइंड इज यांची ॲडिशन A प्लस R प्लस T कधी पण 1 असणार आहे. दिस विल बी द रिलेशन बिटवीन AR अँड T. आय होप तुम्हाला AR आणि Tचे मिनिंग समजले असतील. मिनिंग समजल्यानंतर एखादं एक्झाम्पल बघा, हे एक्झाम्पल झालं त्यांचं. आणि हे जे नंबर्स आहेत ना, हे नंबर बॉडीची प्रॉपर्टी, म्हणजे जसं की ग्लासची प्रॉपर्टी अशी आहे की ग्लासचा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन खूप हाय आहे, मे बी 0.9 आहे किंवा 0.99 आहे, की तो 99% ऑफ एनर्जी पास करतो, 1% ऑफ एनर्जी तो रिफ्लेक्ट करतो. सो
ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन, कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन, हे कोइफिशियंट्स आहेत. यांचे डेफिनेशन्स बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे. त्यांच्यातलं रिलेशन इम्पॉर्टंट आहे. डिराईव्ह ए प्लस आर प्लस टी इज 1 कसं करणार, हे लिहायचं, डिवाइड बोथ साइड बाय क्यू करायचं आणि हे लिहायचं. तुम्हाला तिघांचे डेफिनेशन्स लिहावे लागतील. रिमेंबर, ए, आर आणि टी या कोणावर डिपेंड करतात, या बॉडीवरती आणि त्याच्या नेचरवरती डिपेंड करतात. नेचरवर पण डिपेंड करतात. म्हणजे असं नाही की सगळ्याच ग्लासचा कोइफिशियंट ऑफ ट्रान्समिशन जास्त असेल. नो, काही ग्लासेसचा नेचर रफ सरफेसवाले असतात. बघा, विंडोजमध्ये वगैरे नॉर्मली आपण काही वेगळे ग्लास वापरतो. किंवा आपण वूड घेतलं तर वूड, एक रफ वूड घेतलं आहे मी आणि एका वूडला मी पॉलिश करून टाकलं आहे. सो पॉलिश्ड जो वूड असेल ना, तो रिफ्लेक्टिव्ह जास्त असेल ट्रान्समिटिव्हपेक्षा. सो बॉडीवरती एकदा डिपेंड करतात ए, आर, टी, येस नक्कीच. प्लस दे ऑल्सो डिपेंड ऑन द नेचर ऑफ द सरफेस, वेदर इट इज रफ, वेदर इट इज स्मूथ. इनफॅक्ट ते कलरवर पण डिपेंड करतात. आपण पुढे जाऊन बघणार आहे, कलरवर पण डिपेंड करतात. सो ए, आर, टी हे झाले कोइफिशियंट्स ऑफ ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशन. कलरवाला पार्ट आपल्याला असं काही असंच नाही की या कलरला काय होतं, त्या कलरला काय होतं. नो, बट जस्ट सांगतो तुम्हाला मी की काही डार्क कलरला ॲब्झॉर्प्शन वाढतं, लाईट कलरला ॲब्झॉर्प्शन, रिफ्लेक्शन वाढतं. जसं की आपण समरमध्ये नॉर्मली लाईट कलर्ड क्लॉथ्स घालतो, बरोबर ना, व्हाईट कलर किंवा लाईट कलर. त्यामुळे काय होतं की सनरेज रिफ्लेक्ट होतात. बट तेच थंडीमध्ये आपण जनरली डार्क कलरचे क्लॉथ्स घालतो, बरोबर ना. मकर संक्रांतीला ब्लॅक, डार्क. वाय? द रिझन इज डार्क कलर क्लॉथ्स आर गुड ॲब्झॉर्बर ऑफ हीट्स. तुम्ही पुढे जाऊन आपण शिकूयात, बट जस्ट सांगतो आता कलरचा विषय निघाला म्हणून. डार्क कलर्स आर गुड ॲब्झॉर्बर ऑफ हीट, देअरफोर त्याच्यामुळे नॉर्मली वी कॅन कन्सिडर इट की दे आर गुड ॲब्झॉर्बर. सो त्यामुळे वी यूज इट. ओके, दिस इज हाऊ थिंग्स वर्क. ओके, आता नाव वी विल मूव इन टू द डिटेल्स ऑफ ए, आर, एन, टी इन द नेक्स्ट पॉईंट. ओके, सो आता नेक्स्ट पार्ट जो आहे हे आहेत काही टर्म्स. व्हॉट इज मिनिंग ऑफ डायथर्मॅनस सबस्टन्सेस, व्हॉट इज मिनिंग ऑफ ॲथर्मॅनस सबस्टन्सेस. डायॲथर्मॅनस सबस्टन्सेस म्हणजे द सबस्टन्सेस विच आर गुड ट्रान्समिटर्स, ज्याच्यातनं हीट इझिली ट्रान्समिट, हीट रेडिएशनबद्दल बोलतो काय मी. द सबस्टन्सेस विच आर गुड ॲट ट्रान्समिटिंग हीट रेडिएशन्स आर कॉल्ड ॲज डायॲथर्मॅनस सबस्टन्सेस. जसं की तुम्ही घेऊ शकता एक्झाम्पल त्याचा, ड्राय एअर. ड्राय एअरमधनं हीट जाऊ शकते. दुसरं एक्झाम्पल आहे ग्लास, क्वार्ट्स. हे सगळे एक्झाम्पल्स झाले जे एक्झाम्पल्स आहेत ज्याच्यामधनं हीट पास होऊ शकते. तसंच ॲथर्मॅनस सबस्टन्सेस असे असतात की ज्याच्यामधनं हीट ट्रान्समिट होत नाही. नॉट अ गुड ट्रान्समिटर. नॉट अ गुड ट्रान्समिटर म्हणजे त्याचा टी कमी असतो. एकतर ॲब्झॉर्ब आणि रिफ्लेक्ट करत असेल तो, किंवा हा फक्त ट्रान्समिट करतो, ॲब्झॉर्ब रिफ्लेक्ट नाही करत. सो ॲथर्मॅनस अँड डायथर्मॅनस. डायथर्मॅनस ट्रान्समिट करतो, हे कन्फ्युजिंग आहे. तुम्हाला हे गोष्ट लक्षात ठेवायची आहे. ॲथर्मॅनस ट्रान्समिट करत नाही, डायॲथर्मॅनस ट्रान्समिट करतो. मे बी माहीत नाही तुम्ही कसं लक्षात ठेवाल. तुम्हाला कोणाला चांगलं काही एक ट्रिक सुचली की कसं लक्षात ठेवायचं तर प्लीज कमेंटमध्ये सांगा की हे कसं लक्षात ठेवायचं. म्हणजे आता तर खूप सोपं वाटतं की मी सांगितलं डायॲथर्मॅनस ट्रान्समिट करतो, ॲथर्मॅनस ट्रान्समिट करत नाही. हे तुम्हाला काही एक फनी वेमध्ये लक्षात ठेवता येईल का, तर असं काही सुचलं तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चांगला कमेंट वाटला तर मी त्याला पिन करीन, ठीक आहे. सो ह्याचे काही एक्झाम्पल्स आहेत, बट ठीक आहे, ते एक्झाम्पल्स कधी CETला विचारणार नाही की हे काय ते काय, बट यू शुड रीड देम, कारण की एकदम वर्स्ट केसमध्ये क्वेश्चन येऊ शकतात. ठीक आहे, मी तुम्हाला इथे एक्झाम्पल सांगितले, क्वार्ट्स सांगितला मी तुम्हाला, ग्लासचं एक्झाम्पल सांगितलं, ड्राय एअरचं सांगितलं. तसं इथे वूड आहे, मेटल आहे, मॉइस्ट एअर आहे, हे सगळे एक्झाम्पल. इथे NaCl आहे, NaClमधनं एनर्जी जाऊ शकते. तसे काही एक्झाम्पल्स दिले आहेत बुकमध्ये विच यू कॅन रीड आउट. ओके, सो दीज आर सम बेसिक डेफिनेशन्स डायॲथर्मॅनस सबस्टन्सेस आणि ॲथर्मॅनस सबस्टन्सेस. आफ्टर दॅट we are going to discuss good absorber, good transmitters, good reflectors. So obviously good absorber will be objects which ज्यांचा A almost 1 असतो, R आणि T ची ॲडिशन ऑलमोस्ट नेग्लिजिबल असते, R + T ऑलमोस्ट 0 असतो. ठीक आहे, म्हणजे कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन जास्त असेल 1. बघा आपल्याला माहिती आहे A + R + T कधी पण 1 असतो. तर 1 मधला ह्यानी सर काही मेजॉरिटी पार्ट घेतला, हा म्हणला चला मी 0.98 घेऊन टाकतो, तर हा 0.01 आणि हा 0.01. याचा अर्थ काय की 100 जूलमधली 98 जूल त्या ॲब्झॉर्प्शनमध्ये चालली आहे, तर हा गुड ॲब्झॉर्बर झाला. ज्या बॉडीजमध्ये ट्रान्समिशनचा कोइफिशियंट मोठा असतो तर त्याला आपण गुड ट्रान्समिटर म्हणतो, आणि रिफ्लेक्शनचा जास्त असेल तर गुड रिफ्लेक्टर म्हणतो. आपण जास्त इंटरेस्ट घेतो गुड ॲब्झॉर्बरमध्ये. इट इज ऑब्झर्व्ड दॅट अशी नेचरमध्ये कोणतीच बॉडी एक्झिस्ट करत नाही की जी
परफेक्टली गुड ॲब्झॉर्बर आहे. परफेक्टली गुड म्हणजे ए ज्याचा 1 आहे, आलेली हीट त्यांनी सगळीच्या सगळी घेतली असं नॉर्मली होत नाही. द क्लोजेस्ट अप्रॉक्सिमेशन इज अ लॅम्प ब्लॅक, ओके, ज्याची कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शनची व्हॅल्यू 0.97 टू 0.98 आहे. 0.98 ओल्ड बुकमध्ये दिलेली, या बुकमध्ये 0.97 दिली आहे. सो वी विल स्टिक टू 0.97 व्हॅल्यू. दिस इज द कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन ऑफ लॅम्प ब्लॅक. उरलेला 0.03चं काय करत असेल तो माहीत नाही, तो एक तर रिफ्लेक्ट किंवा ट्रान्समिट करत असेल. बट आपला काम आहे की ॲब्झॉर्ब किती करतोय ह्याच्यात आपला इंटरेस्ट आहे. सो 97% ॲब्झॉर्बिंग कॅपॅसिटी त्याच्याकडे. नेचरमध्ये अशी कोणतीच बॉडी नाही की ज्याच्यावरती हीट आली की तो सगळीच ॲब्झॉर्ब करून घेईल. सगळी ॲब्झॉर्ब करत नाहीत. ठीक आहे, थोडीफार रिफ्लेक्ट ट्रान्समिट होते. सो द क्लोजेस्ट अप्रॉक्सिमेशन मी सांगितलं लॅम्प ब्लॅक. तुम्हाला इवन प्लॅटिनम ब्लॅक म्हणून एक दिला आहे. प्लॅटिनम ब्लॅक. दीज आर सम एक्झाम्पल्स. यू कॅन जस्ट गुगल इट की ह्याच्यामध्ये डिटेलमध्ये काय तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर. CETमध्ये तुम्हाला एक्सपेक्टेड आहे की हां ह्यांचे व्हॅल्यूज माहिती आहेत का तुम्हाला, दॅट्स इट. की व्हॉट इज द मॅक्सिमम कोइफिशियंट ऑफ ॲब्झॉर्प्शन फॉर विच सबस्टन्स. तर ऑप्शनमध्ये लॅम्प ब्लॅक असेल तर ते टिक करा, प्लॅटिनम ब्लॅक असेल तर टिक करा. दोनमधलं एकच असणार आहे. ठीक आहे. सो आता आपण जाऊयात परफेक्टली ब्लॅक बॉडी जी एक्झिस्टच नाही करत त्याच्याबद्दल बोलूयात. सो लेट्स मूव्ह टू नेक्स्ट पॉईंट, दॅट इज परफेक्टली ब्लॅक बॉडी. ओके, सो नेक्स्ट जो पॉईंट आहे तो आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. हा वर्ड परफेक्टली ब्लॅक बॉडी असा का आला? त्याला आपण परफेक्टली ब्राऊन बॉडी किंवा परफेक्टली पिंक बॉडी किंवा परफेक्टली व्हाईट बॉडी का नाही म्हणत, त्याला ब्लॅक बॉडीज का म्हणतो? ब्लॅक कलरची एवढं का आहे आपला इंटरेस्ट या पर्टिक्युलर सेक्शनमध्ये? जे गुड ॲब्झॉर्बर असतात, मी आधीच बोललो, जे गुड ॲब्झॉर्बर असतात त्यांच्यावरती जी हीट पडते ती सगळीच्या सगळी हीट ते ॲब्झॉर्ब करू शकतात. आणि त्यामुळे जर त्यांना कोणी बघण्याचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीला आपण बघू शकत नाही, कारण की त्याच्यामध्ये पडलेली हीट तो परत रिफ्लेक्टच करत नाही. तुम्हाला बघा फंडामेंटल गोष्टी समजल्या पाहिजेत की तुम्हाला हा हात का दिसतोय, त्याचं रिझन आहे हा हात रिफ्लेक्ट करतो लाईटला. लाईट रिफ्लेक्ट करतोय. समजा या हाताने लाईटला रिफ्लेक्ट करणं बंद केलं तर तुम्हाला ह्या हातामध्ये काहीच हातच दिसणार नाही. तुम्हाला हा हात डार्क वाटेल, कम्प्लिटली ब्लॅक वाटेल. सो वाय थिंग्स हॅव गॉट कलर? द रिझन इज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. अँड perfectly absorbing substance, a substance which can absorb everything, obviously will not reflect anything, so it won't be visible through any standard color. No color can be seen, and absence of all colors is a black color. बरोबर ना? So black कलरचा तो दिसू शकतो. इट कॅनॉट अपियर रेड, इट कॅनॉट अपियर पिंक, इट कॅनॉट अपियर ब्लू, इट कॅनॉट अपियर व्हाईट. व्हाईट ऑब्जेक्ट काय असतात ना? व्हाईट ऑब्जेक्ट म्हणजे द ऑब्जेक्ट्स विच रिफ्लेक्ट्स एव्हरीथिंग. या बोर्डवरती जी लाईट पडती ना, सगळी लाईट तुमच्याकडे येते. इट इज रिफ्लेक्टिंग एव्हरीथिंग. त्यामुळे हा व्हाईट कलरचा दिसतोय. सो एव्हरी सबस्टन्स हॅज गॉट कलर, द रिझन इज रिफ्लेक्शन. अजून पण काही रिझन्स असतात कलर असण्याचे. ठीक आहे, सो त्याच्या डिटेलमध्ये जाणार नाही मी इथे, बट अजून रिझन्स खूप असतात कलर असण्याचे. नुसतं रिफ्लेक्शन एक नाही आहे, बाकी पण रिझन्स आहेत कलर असण्याचे. एनिवेज, परफेक्टली ब्लॅक बॉडी नाव का पडलं हे तुम्हाला कळालं आहे की तो ॲब्सोल्युटली परफेक्ट ॲब्झॉर्बर असतो, बट नेचरमध्ये असं एक्झिस्टच करत नाही. नेचरमध्ये क्लोजेस्ट अप्रॉक्सिमेशन काय आहे? तो आहे लॅम्प ब्लॅक. आता परफेक्टली ब्लॅक बॉडीला परफेक्टली ब्लॅक बॉडी का म्हणतात तुम्हाला कळालं? जो एक्झिस्ट करत नाही असा आहे, हायपोथेटिकली एक्झिस्ट करतो. सो आपण एक हायपोथेटिकल एक एक्सपेरिमेंट करू, ज्या एक्सपेरिमेंटमधचं नाव आहे फेरीज ब्लॅक बॉडी. एक फेरीज ब्लॅक बॉडी म्हणून आपण डिझाईन करू. फेरीज ब्लॅक बॉडी, ही बॉडी जी आहे ही आपण हायपोथेटिकली बनवणार आहे. त्याला मी असं बनवणार आहे की त्याच्यामध्ये हीट पडली की ती बाहेर निघूच शकत नाही, ती पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जाईल त्या बॉडीमध्ये. अशी मी बॉडी बनवणार आहे. मी म्हणजे फेरीनी बनवली, त्याला फेरीज ब्लॅक बॉडी म्हणू. ती बॉडी कशी बनवली बघा त्यांनी एक स्फिअर घेतला. स्फिअर काय, सर्कल नाही, हा स्फिअर आहे म्हणजे गोला, स्फिअर. आणि तो होता डबल वॉल्ड. डबल वॉल्ड म्हणजे त्याला 2 वॉल्स होते आणि त्या 2 वॉलमध्ये काही गॅप ठेवलेला. म्हणजे हॉलो होता तो, पण त्या 2 वॉलच्या थिकनेसमध्ये पण काही एअर होती ना, तर थिकनेसमध्ये गॅप होता असा. ठीक आहे, हे पूर्ण भरीव नाही आहे. भरीव म्हणजे कळतंय का, अख्खं लोखंडाचं नाही आहे, ह्याच्यामध्ये पण गॅप आहे. 2 वॉल्स आहेत, वेगवेगळे वॉल्स आहेत. आणि इथे छोटासा एक अपर्चर आहे, होल आहे, होल. ठीक आहे, इथे एक होल आहे. हा होल आहे काय, समजलं का? स्फिअर आणि मध्ये एक होल आहे. जसं आपण बॉलिंग बॉलला असतात ना ते होल्स 3, तर ते एकच त्याला होल आहे असं. ठीक आहे, सो हा जो आहे हा आहे अपर्चर. ह्याला आपण काय म्हणतो, ह्याचं नाव काय आहे? अपर्चर. अपर्चर. हा जो
बनवणार आहे मी फेरिस ब्लॅक बॉडी. त्याच्या एकूण एक गोष्टीकडे लक्ष द्या. पहिला शब्द आहे एपर्चर. पहिला शब्द महत्वाचा शब्द. हा अख्खा प्रकार जो आहे ना तो आहे डबल वॉल्ड हॉलोस्फिअर. हॉलोस्फिअर खूप महत्वाचं आहे. बोर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूनी 2-3 मार्काला येईल. एक्सप्लेन फेरिस ब्लॅक बॉडी विथ अ नीट लेबल डायग्राम. सो लेबल डायग्राम 1 मार्काला, 2 मार्काला त्याचं एक्सप्लेनेशन. काय लिहायचं एक्सप्लेनेशनमध्ये सांगतो मी. हे जे 1, 2, 3, 4 पॉईंट लिहितो ना तेच सगळं एक्सप्लेन करायचं बस. एपर्चर, डबल वॉल्ड हॉलोस्फिअर. आता काय करतात बघा, इथून लाईट येणार आहे आतमध्ये. काय आता लाईट आतमध्ये आली इथे पडणार आहे. तर या आतमधल्या वॉलला कोटिंग केलं जातं. कोटिंग आतमधल्या वॉलला कोटिंग केलं जातं. पूर्णपणे आतमधल्या वॉलला आपण लॅम्प ब्लॅक लावून टाकणार आहे. इनर सरफेस कोटेड विथ लॅम्प ब्लॅक. लॅम्प ब्लॅकनी तर आतमधनं कोट केलंय. याचा अर्थ आतमध्ये हीट आली की रिफ्लेक्ट होऊन 97% तरी ॲब्झॉर्ब होईल. आपण 97% तरी अचीव्ह केलं. आता त्या 3% जी चाल जाऊ शकते मागे, आली आणि डायरेक्टली रिफ्लेक्ट होऊन गेली मागे, ती अवॉइड करायची आपल्याला. ती पण 3% सोडायची नाही आहे. म्हणून आपण इथे काय केलं, बरोबर त्या एपर्चरच्या डायमेट्रिकली ऑपोजिट, काय म्हणतात त्याला, डायमेट्रिकली ऑपोजिट काय ठेवलंय, एक कोनिकल प्रोजेक्शन. एक कोन आहे. कोण आहे? कोण आहे. डायमेट्रिकली ऑपोजिट एपर्चरच्या एक कोन आहे. व्हेरी व्हेरी शार्प कोन. की जर लाईट नॉर्मली आली तर नॉर्मली आल्यावरती हा एवढा शार्प आहे की इकडनं लाईट कुठे ना कुठे तर पडून रिफ्लेक्टच होईल. ठीक आहे. एकदम शार्प कॉर्नरवरती आली की ती स्कॅटरसारखं होईल आणि रिफ्लेक्ट होईल. ती म्हणजे इथे पडली तर इथे रिफ्लेक्ट होईल. सो बेसिकली ती परत बाहेर जाणार नाही. म्हणजे 3% जी आपल्याला जाण्याचे चान्सेस होते ते पण आता आपण काय केलं आहे की समजा इथनं 100 जूल आली इथे 100 जूल, आपल्याला माहिती 97 जूल इथे ॲब्झॉर्ब होणार आहे. फिक्स आहे 97 इथे ॲब्झॉर्ब होतेच. बट उरलेली 3 रिफ्लेक्ट पण होऊ शकते ना. ती रिफ्लेक्ट झालेली जी 3 आहे तिथे ॲब्झॉर्ब होईल. त्याचे 97% इथे ॲब्झॉर्ब होतील. समजते ना तुम्हाला. 100 मधले 3च रिफ्लेक्ट झाले, 97 ॲब्झॉर्ब झाली कारण की लॅम्प ब्लॅक लावला आहे. आता या 3चं 97% इथे ॲब्झॉर्ब होईल. सो इथे खूपच कमी जाईल. 0.00 काही इथे खूपच कमी जाईल. काढणं पण अवघड वाटतं मला. ह्याचं 3% काढायचं आहे मला. सो 3% इज 0.09 आणि मग ह्याचं पण 3% रिफ्लेक्ट. सो मे बी 2-3 रिफ्लेक्शन नंतर सगळी हीट गायब होऊन जाईल. आतमध्ये सगळी हीट ॲब्झॉर्ब केली जाईल. सो त्यामुळे हे कोनिकल प्रोजेक्शन काय आहे, ह्याला काय म्हणतो आपण, कोनिकल प्रोजेक्शन. आता एक सीन असा राहतो की अरे कोनिकल प्रोजेक्शन आहे ठीक आहे, बट इकडनं ट्रान्समिट पण होऊ शकते हीट. आणि मग ट्रान्समिट झाली इकडची हवा गरम झाली की हवा गरम झाल्यानंतर एअर मॉलिक्युल्स काय करतील, हीटला या बाहेरच्या वॉलवरती घेऊन जातील आणि बाहेरची वॉल रेडिएट करतील. सो ते अवॉइड करण्यासाठी इथली हवा काढून टाकतात, इव्हॅक्युएट करतात. सो इनर स्पेस बिटवीन वॉल इज इव्हॅक्युएटेड. आतली स्पेस इव्हॅक्युएट करून टाकली की कन्व्हेक्शनमुळे कुठला लॉस नाही झाला पाहिजे. आणि लास्ट पॉईंट आहे, बाहेरचा जो टकला पार्ट आहे ना, टकला पार्ट तो निकेल पॉलिश्ड. निकेल पॉलिश्ड म्हणजे त्या भागामधनं हीट येण्याचा प्रयत्न जरी करत असेल तर ती आत नाही येऊ शकणार. एवढं गुड पॉलिश येते की ती रिफ्लेक्टच होणार आहे. आत फक्त इथनं एंट्री आहे आणि देर इज नो एक्झिट. दिस इज कॉल्ड ॲज फेरिस ब्लॅक बॉडी. तुम्हाला हे सगळे शब्द, एक मी नंबर लिहायचा सोडून दिला नंतर जाऊन द्या, हे सगळे शब्द तुम्हाला लिहायचे आहेत तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये. ठीक आहे. फेरिस ब्लॅक बॉडी कन्सिस्ट ऑफ a doubly walled hollow sphere with a small aperture. Diametrically to the aperture there is a conical projection. Lamp black is coated in the inner walls. Outer wall is nickel polished. The space between the walls is evacuated to avoid the losses because of convection. झालं ना. मी सगळे शब्दांना सेंटेन्समध्ये लिहिलं आहे. तुम्ही ऑर्डर चेंज करू शकता. इट इज ऑल अप टू यू. बट हे सगळे शब्द आले पाहिजे. बोर्ड एक्झाममध्ये त्या शब्दांना अंडरलाईन करू आपण. सो चेक करणाऱ्याला पटपट दिसतील, पटपट मार्क मिळतील. सो बोर्ड एक्झाम वेळेस काय करायचं काय नाही हा पुढचा विषय आहे. आत्ता सध्या आपल्याला कॉन्सेप्ट समजून घ्यायचा होता की फेरिस ब्लॅक बॉडी काय असते. हायपोथेटिकल कॉन्सेप्ट आहे. असं खरं कोणी बनवणार नाही आहे. बनवलं तर खूप सारे लॉसेस होतील. कोणीच परफेक्टली ब्लॅक बॉडी बनवू शकत नाही. इज इट क्लिअर? सो दिस इज जस्ट हायपोथेटिकल अझम्पशन. ओके. सो नेक्स्ट पार्ट जो आहे तो खूपच इम्पॉर्टंट पार्ट आहे. कन्सेप्च्युअली इंटरेस्टिंग खूप आहे आणि तुम्हाला रेडिएशनचा ॲक्च्युअल फील या पार्टमध्ये मिळणार आहे की व्हॉट इज अ ब्लॅक बॉडी रेडिएशन. आणि हा ब्लॅक बॉडी रेडिएशनचा कॉन्सेप्ट एवढा का इम्पॉर्टंट आहे हे आपण पहिलं तर
समजून घेऊयात. एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्तापर्यंत आपण फक्त लाईट पाडली आहे, रेडिएशन पाडले आहेत आणि रेडिएशन पडल्यानंतर बॉडीने काय केलं, ॲब्झॉर्ब, रिफ्लेक्ट, ट्रान्समिट हेच डिस्कस केलं आहे. बट पुढे जाऊन आपल्याला तर हे पण कळणार आहे आजच्या सेशनमध्ये नाही, उद्याच्या सेशनमध्ये, की कोणत्याही बॉडीला जर आपण हीट केलं, त्याचं टेम्परेचर वाढवलं आणि समजा ती बॉडी एक ब्लॅक बॉडी असेल, ब्लॅक बॉडी, नॉर्मल बॉडी असेल तरी चालणार आहे. ब्लॅक बॉडी म्हणजे जी गुड ॲब्झॉर्बर आहे. एक साधी बॉडी जी गुड ॲब्झॉर्बर नाही आहे तरी चालेल. एक ब्लॅक बॉडी जी गुड ॲब्झॉर्बर आहे, तर मी आत्ता सध्या ब्लॅक बॉडीबद्दल बोलतो आहे. कोणतीही बॉडी असेल ब्लॅक बॉडी जी गुड ॲब्झॉर्बर आहे, तिला जर काही मी त्याचं टेम्परेचर वाढवलं की त्याच्यातनं एनर्जी निघायला लागते. इट स्टार्ट्स एमिटिंग एनर्जी इन ऑल डिरेक्शन. आणि ती जेव्हा एनर्जी एमिट करते तर ती किती एनर्जी एमिट करत आहे, क्यू किती एनर्जी एमिट करत आहे पर युनिट टाईम, एका सेकंदाला, आणि पर एरिया, पर युनिट एरिया म्हणजे पर स्क्वेअर सेंटीमीटर, पर स्क्वेअर मीटर किती एनर्जी एमिट करत आहेत, ह्याला म्हणतो आपण एमिसिव्ह पॉवर, ज्याला नोटेशन आर आहे या वर्षीच्या बुकमध्ये. प्रिव्हियस इयर बुकमध्ये त्याचं नोटेशन ई होतं. सो कन्फ्युजन नको, तुम्ही कधी कधी कुठेतरी ई बघाल, कारण की काही टेस्टमध्ये नक्कीच आता सिलेबस चेंज झाला आहे, नोटेशन चेंज झाले, बट टेस्टमध्ये मात्र कधी कधी ओल्ड नोटेशन्स वापरू शकतात. सो ई त्याचं ओल्ड नोटेशन होतं, आता आपण त्याला आर वापरतोय. ठीक आहे, एमिसिव्ह पॉवर याला म्हणतो आपण. आता समजा एखादी बॉडी आहे आणि त्या बॉडीचं टेम्परेचर लो आहे, समजा रूम टेम्परेचर होती, त्याची एमिसिव्ह पॉवर कमी असणार आहे, आणखी तो कमी एनर्जी एमिट करणार आहे. बट त्यालाच मी गरम केलं तर त्याची एमिसिव्ह पॉवर वाढेल, तो जास्त एनर्जी एमिट करेल पर युनिट एरिया, पर युनिट टाईम. ह्याला म्हणतो आपण एमिसिव्ह पॉवर. सो इट वॉज ऑब्झर्व दॅट की जर आपण ब्लॅक बॉडीचा हे रेडिएशन स्टडी करायला चालू केलं तर काय होतं. या पूर्ण स्टडीला खूप इंटरेस्टिंग स्टडी आहे बघा ती. व्हॉट वॉज ऑब्झर्वड इज की इफ यू टेक अ ब्लॅक बॉडी, बघा ऑर्डिनरी बॉडीसाठी आपण कधी, तुम्ही फिजिक्समध्ये आजपर्यंत एक गोष्ट शिकला असेल रे आत्तापर्यंत, तुम्हाला रिअलाईज झालं असेल की आपण आयडियल केसेस शिकत असतो, आपण प्रॅक्टिकल रिअल गोष्टी कधीच शिकत नाही, कारण की प्रॅक्टिकल रिअल गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड असतात ॲज कम्पेअर्ड टू आयडियल केस. हां, प्रॅक्टिकल रिअल जे काही स्टफ असतो हे आपण पुढे जाऊन हायर स्टडीजमध्ये शिकणार आहे, की आयडियलपासून या रिअल गोष्टी कशा डेव्हिएट होत आहेत, मग त्याच्या काय फॅक्टर्स आहेत, हे सगळं आपण पुढे डिटेल स्टडी जेव्हा आपण इंजिनिअरिंगमध्ये जाऊ किंवा प्युअर सायन्सेसमध्ये जाऊ तेव्हा आपण डिस्कस करू. प्रोजेक्टाईल मोशन शिकताना आपण बघितलं की फ्लॅट ग्राउंड राहणार आहे, हाईट जास्त नसणार आहे, कर्वेचर ऑफ अर्थ निग्लेक्ट करणार, या सगळ्या गोष्टी आपण अज्युम करत होतो. जसं आपण फ्लुइड मेकॅनिक्स शिकताना म्हणलो की बिलकुल विस्कॉसिटी नसते, कॉम्प्रेसिबल नसतं फ्लुइड, हे सगळे आपण आपले लाईफ इझी करण्यासाठीच करतो. तसंच इथे आपण ब्लॅक बॉडी सगळ्यात इझी आहे स्टडी करण्यासाठी, म्हणून आपण ब्लॅक बॉडीचं स्टडी करतो. ब्लॅक बॉडी रेडिएशन आहे. सो जर एखादी ब्लॅक बॉडी असेल, परफेक्टली ब्लॅक बॉडी, मी ब्लॅक बॉडी ब्लॅकच ड्रॉ करायची असं बिलकुल काही नियम नसतो काय. ब्लॅक बॉडी कोणत्याही कलरची दिसू शकते जेव्हा ती रेडिएट करायला लागते, जेव्हा ती रेडिएट करणं चालू करते, तिचं लो टेम्परेचरला ती दिसायला ब्लॅकच दिसणार आहे, नो प्रॉब्लेम. सो ही समजा ब्लॅक बॉडी आहे. ही ब्लॅक बॉडीला मी खूप गरम केलं आणि समजा तिला मी सन जेवढं गरम केलं तर मे बी ती सनच्या टेम्परेचरला रीच झाल्यावरती मे बी ती ग्रीनिश दिसेल, ब्लूइश दिसेल, येल्लोइश दिसेल. सो हाय टेम्परेचरला ती कलर चेंज करू शकते, हे पुढे आपण बघणार आहे. सो ब्लॅक बॉडी ही ब्लॅकच ड्रॉ करायची, तर असा कुठलाही तुम्ही अट्टहास ठेवू नका. ब्लॅक बॉडी ही आहे, ही ब्लॅक बॉडी अशी बॉडी असते की जी सगळं ॲब्झॉर्ब करू शकते, हे फक्त माहिती पाहिजे. हां, मग सगळं ॲब्झॉर्ब करू शकते, तिचं टेम्परेचर वाढलं की ती एमिट पण भयंकर करू शकते, आणि जेव्हा एमिट करते तर ती कोणता कलर एमिट करणार आहे हा तिच्या टेम्परेचरवर डिपेंड करतो, जे आता आपल्याला डिस्कस करायचं आहे. सो ही ब्लॅक बॉडी सध्या लो टेम्परेचरला आहे. लो टेम्परेचरचं एक्झाम्पल आपण घेऊयात, 100 किंवा 300 डिग्री, 300 केल्विन लो टेम्परेचर, रूम टेम्परेचरला आहे. सो आत्ता ती काहीतरी एनर्जी एमिट करत आहे, म्हणून त्याची काहीतरी एमिसिव्ह पॉवर असणार आहे. एक्झाम्पलसाठी मी घेतोय, ती आत्ता एमिट करते 100 जूल. किती एमिट करते? 100 जूल. मग 100 जूल एमिट करते, तर ती का एमिट करते मी तुम्हाला एकदम पहिलं स्टार्टिंगला बेसिक सांगितलं. व्हाय दिस बॉडी इज एमिटिंग हीट. तुम्ही थोडासा विचार करा, पॉज करा व्हिडिओ, तुम्हाला आन्सर देता येते कायचं, ह्याच्यातनं एनर्जी निघतेच का, काय रिझन एनर्जी निघण्याचं. तर रिझन इज रेडिएशन. ह्याच्यातले ॲटम्स व्हायब्रेट होत आहेत. 300 केल्विन म्हणजे 0 केल्विनपेक्षा 300 केल्विन वरती आहे. सो व्हायब्रेशनमुळे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज निघतात. आता असं तर नाही ना रे, 300 केल्विनला सगळे ॲटम सेम फ्रिक्वेन्सीने व्हायब्रेट होतील. काही ठिकाणी एनर्जी जास्त असेल, काही ठिकाणी जास्त व्हायब्रेशन असेल, काही ठिकाणी कमी व्हायब्रेशन असतील. सो त्यामुळे ह्याच्यातनं जे रेडिएशन निघतात ना, ते सगळेच रेडिएशन एकच फ्रिक्वेन्सीचे नसतात.
काही खूप लो फ्रिक्वेन्सीचे असतात, काही खूप हाय फ्रिक्वेन्सीचे असतात, काही मॉडरेट फ्रिक्वेन्सीचे असतात. सो जर मी या 100 जूलचे रेडिएशन किती निघत आहेत ह्याचा स्टडी लावणं चालू केलं तर मी तुम्हाला इथे प्लॉट करून दाखवतो. व्हेरी 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 लो व्हेरी व्हेरी लो फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला हे माहिती पाहिजे, व्हेरी लो फ्रिक्वेन्सी म्हणजे व्हेरी हाय वेवलेंथ. ठीक आहे. सो या 100 जूलमधनं समजा 100 रेज निघत असतील, 100 रेज निघत असतील तर ते 100 रेज सगळेच्या सगळे एकाच पर्टिक्युलर वेवलेंथचे नसतात. काही छोट्या वेवलेंथचे असतात, काही मोठ्या वेवलेंथचे असतात. तुम्हाला माहीत आहे फ्रिक्वेन्सी कमी वेवलेंथ जास्त. तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम पण होपफुली माहीत असेल. सगळ्यात छोटी वेवलेंथ असती गामा रेसची, त्यापेक्षा मोठी असती एक्स रेची, त्यापेक्षा मोठी असती अल्ट्राव्हायोलेटची, त्यापेक्षा मोठी असती व्हिजिबलची. ओके, विबग्योर म्हणून त्याला म्हणून. त्यापेक्षा मोठी असती इन्फ्रारेड, त्यापेक्षा मोठी मायक्रोवेव्ह, त्याच्यापेक्षा मोठी रेडिओ वेव्ह. रेडिओवर सगळ्यात मोठी वेव्ह असते. सो एवढ्या लो टेम्परेचरला तर आपल्याला या सगळ्यांमधनं मेजॉरिटी तर आपल्याला ह्या साईडलाच जास्त मिळणार आहे. सो आपल्याला रेडिओ वेव्हचे काही मिळतील, काही इन्फ्रारेडचे मिळतील, काही व्हिजिबलचे मिळतील, काही अल्ट्राव्हायोलेटचे मिळतील, काही एक्सचे मिळतील, काही गामाचे मिळतील. सो जर का मी 100 रेजमध्ये कोण किती हे प्लॉट करणं चालू केलं तर आय विल ऑब्झर्व दॅट की अरे एक्स्ट्रीमवाले खूप कमी आहेत, मेजरली मला इन्फ्रारेडचे जास्त सापडतात. म्हणजे 100मधले 90 इन्फ्रारेडचे आहेत, बाकी फार कमी आहेत. सो त्याचा ग्राफ असा येतो, असा एक ग्राफ येतोय. ठीक आहे. कसा ग्राफ येतोय? हा ग्राफ येतोय एनर्जी वर्सेस वेवलेंथचा. एनर्जी इथे एनर्जी किती एमिट होतीये, 100 जूल एनर्जी एमिट होतीये ना, असा ग्राफ येतोय. किती केल्विनला? हा 300 केल्विनचा ग्राफ, 300 केल्विनचा ग्राफ. बघा आपण हा स्टडी करतोय पूर्ण एक्सपेरिमेंट. मग नंतर त्यांनी विचार केला चला आपण ह्याचं टेम्परेचर वाढवून बघूयात. सो त्यांनी 300च्या ऐवजी 600 केल्विन करून टाकलं. 600 केल्विन केल्यावरती तो आता 100 जूल एमिट नव्हता करत, तो जास्त एमिट करत होता. तुम्हाला वाटलं डबल एमिट करतात, नाही, तो ॲक्च्युली खूप जास्त एमिट करायला लागतो. आणि तो एमिट करायला लागलाय समजा, एक्झाम्पलसाठी मी घेतो इथे, बिलकुल लोड घेऊ नका. असं कसं आलं, आत्ता 100 जूल एमिट करत होता 300ला, तो आता करायला लागला समजा 1600 जूल. ठीक आहे, डोंट वरी मी 1600च का घेतलं, जस्ट एक्झाम्पल आहे. 1600 जूल एमिट करायला लागला. तर 1600मधनं आता काय ऑब्झर्व केलं त्यांनी की बाबा पहिलं 100 जूल एमिट करत होता ना तेव्हा त्याचा मॅक्सिमम एनर्जी होती जी ती इन्फ्रारेडवाल्याकडे होती. जास्तीत जास्त 100मधले 90 रेज इन्फ्रारेडचे निघत होते, बाकी 1-1, 2-2 उरलेल्यांचे निघत होते. तसंच जसं टेम्परेचर वाढलं तसं मॅक्सिमम रेज निघण्याचा प्रमाण हे इन्फ्रारेडकडनं शिफ्ट झालं लेफ्टला. अँड इट वॉज ऑब्झर्व दॅट 600 केल्विनला एनर्जी पण वाढली होती, पण आता तो जो पीक आहे तो लेफ्टला शिफ्ट झालेला. लेफ्टला पीक कुठे शिफ्ट झालेला? लेफ्टला. पीक लेफ्टला शिफ्ट झालेला म्हणजे आता मॅक्सिमम एनर्जी मे बी कुठेतरी व्हिजिबल रिजनमध्ये आली होती. हे नंबर्स मी बिलकुल एक्झाम्पलसाठी घेतोय, रिअल नंबर्स खूप वेगळे आहेत. हे नंबर जस्ट एक्झाम्पल पर्पजसाठी, डोंट वरी. आपण अजून एनर्जी वाढवली याची, आपण अजून टेम्परेचर वाढवून 900 केल्विन केलं, 900 केल्विन केलं, टेम्परेचर अजूनही वाढवलं, तर इट इज फर्दर ऑब्झर्व दॅट की एनर्जी अजून वाढणार आहे. आणि ही एनर्जी म्हणजे अजून रेज सगळेच वाढतील, बट यावेळेस जास्तीत जास्त रेज हे मे बी व्हिजिबलमध्ये पण अजून लेफ्टला, मे बी व्हायोलेट लाईटचे असतील. मी अजून टेम्परेचर वाढवलं अजून लेफ्टला शिफ्ट होईल. मी नीट डायग्रॅम तुम्हाला ड्रॉ करून दाखवतो. नीट डायग्रॅम असं येतं त्याचं की इट इज ऑब्झर्व दॅट when you increase the temperature of the body, the graph actually shifts in this way. In this way you can find the curves. See, these are the curves. हा जो पीक आहे, हा बघा पीक कुठे शिफ्ट होतोय. यू कॅन क्लिअरली सी द पीक का शिफ्ट. हे पीक्स आहेत, हे पीक काय कुठे शिफ्ट चाललं आहे? पीकचा शिफ्ट बघा ना तुम्ही. मी जस्ट जॉईन करतो सगळ्या पीक्सना. पीक क्लिअरली लेफ्ट 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 लेफ्टला शिफ्ट होतोय. क्लिअरली लेफ्ट 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 लेफ्टला शिफ्ट होतोय जसं टेम्परेचर वाढत चाललंय. T1 पेक्षा T2 मोठापेक्षा T3 मोठा, T4 T5 सगळ्यात मोठा. जसं टेम्परेचर वाढत चाललंय कर्व पण मोठा बनतोय कारण की एनर्जी जास्त एमिट होतीये. आणि पीकचा अर्थ तुम्हाला कळतोय का रे? T1 टेम्परेचरला पीक इथे आहे म्हणजे त्याची सगळ्या एनर्जीमधनं जास्तीत जास्त एनर्जी ह्या वेवलेंथवाली एमिट होती. जसं टेम्परेचर वाढलं तर एवढी सगळी एनर्जी तो आता एमिट करतोय, जास्त मोठ्या कर्व बनलाय, बट त्याच्यातला मेजर पोर्शन या वेवलेंथमधनं एमिट होतोय. या वेवलेंथ्सना आपण काय म्हणतो? यांना म्हणतो लॅम्बडा मॅक्स.
काय अर्थ आहे लॅम्बडा मॅक्सला, का म्हणतो, ह्याला रीड आउट कसं करायचं. लॅम्बडा मॅक्स इज दॅट वेवलेंथ विच कॅरीज मॅक्सिमम एनर्जी इन दॅट पर्टिक्युलर टेम्परेचर. ह्या टेम्परेचरला एवढे सारे वेगवेगळ्या वेवलेंथवाले एवढे सगळे रेज निघत होते, त्यातला लॅम्बडा मॅक्स कोणता, हा होता. ह्याला लॅम्बडा मॅक्स का म्हटलं आपण, कारण की ह्या टेम्परेचरला ह्या वेवलेंथच्या सगळ्यात जास्त रेज होत्या. दिस वॉज द वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी. लॅम्बडा मॅक्स काय आहे, लॅम्बडा मॅक्स इज वेवलेंथ कॅरिंग मॅक्स एनर्जी. मॅक्स एनर्जी लॅम्बडा मॅक्स म्हणतो आपण. आणि लॅम्बडा मॅक्स क्लिअरली शिफ्ट्स टुवर्ड्स लेफ्ट ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस. हे टेम्परेचर तुम्ही पाठ करण्याची बिलकुल गरज वाटत नाही मला. टेक्स्टबुकमध्ये त्यांनी दिले आहेत टेम्परेचर्स, मग तेच एक्झामला लिहायला पाहिजे का, तर तसं बिलकुल नाही आहे. इनफॅक्ट आमच्या वेळेसच्या बुकमध्ये नंबर्स वेगळे होते. 2013ला पोर्शन चेंज झाला, नंबर वेगळे होते. या वर्षीच्या बुकमध्ये नंबर वेगळे आहेत, बट त्यांनी फरकच पडत नाही आहे. फरक का नाही पडत आहे, कारण की आपल्याला हा ग्राफचा नेचर समजायचा आहे. नेचर सांगतोय की जसं टेम्परेचर वाढतं तसं पीक लेफ्टला शिफ्ट होतोय. दिस शिफ्ट इन द पीक इज ॲक्च्युअली गिवन बाय वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आपण पुढे जाऊन हा लॉ बघणार आहे. काय आहे हा लॉ, हे तर सगळं एक्सपेरिमेंटल डेटा आहे. 2 सायंटिस्ट 2 फिजिसिस्ट ह्याच्यावरती वर्क करत होते एक्सपेरिमेंटली की असं असं होतं आहे. त्यांनी खूप प्रयत्न केला थेरॉटिकली ग्राफ बसवायचा की कसा तरी करून बसवू ह्याच्यात, बट त्यांनी कितीही प्रयत्न केला त्यावेळेसचं फिजिक्स जे काही त्यापर्यंत फिजिक्स समजलं होतं लोकांना, त्या फिजिक्स थ्रू हे कोणी एक्सप्लेन करूच शकलं नाही. कारण की त्यांच्या एक्सप्लेनेशनप्रमाणे हा पुढे जाऊन इन्फिनिटीला जात होता. म्हणजे जर काही मला अल्ट्राव्हायोलेटला एमिट करायचं असेल, विजिबल लाईट कुठेतरी 5,500-5,500 केल्विनपर्यंत, जसं सनचं टेम्परेचर साधारण त्या रेंजमध्ये, या रेंजला आपल्याला विजिबल स्पेक्ट्रममध्ये आपण एंटर करतो. बट मला अल्ट्राव्हायोलेट एमिट करायचं असेल तर मला खूप जास्त एनर्जी लागेल, इन्फिनिटी होऊन जाईल एनर्जी. सो याला म्हणायचे, त्यावेळेस त्याचं नाव पडलेलं अल्ट्राव्हायोलेट कॅटॉस्ट्रॉफी. अल्ट्राव्हायोलेट कॅटॉस्ट्रॉफीला म्हणजे बेसिकली दिस पर्टिक्युलर फिनॉमिना इज कॉल्ड एज अल्ट्राव्हायोलेट कॅटॉस्ट्रॉफी विच कुड नॉट बी एक्सप्लेन्ड बाय दी क्लासिकल फिजिक्स. त्यावेळेसचं जे फिजिक्स होतं ना, क्लासिकल फिजिक्स, ते एक्सप्लेन नाही करू शकलं. हे एक्सप्लेन नंतर मॉडर्न फिजिक्समध्ये सगळ्यात पहिलं मॅक्स प्लँकनी केलं. मॅक्स प्लँकनी हे एकदम रेव्होल्युशनरी आयडिया होता की लाईटचं त्यांनी नेचर ॲज अ पार्टिकल, ॲज अ एनर्जी पॅकेट आहे हे सजेस्ट करून त्यांनी हे एक्सप्लेन करू शकला. आणि नंतर त्याला काही वर्षांमध्ये अल्बर्ट आइन्स्टाईननी थिअरॉटिकली पण सपोर्ट केलं त्याच्या थिअरीला, फोटो इलेक्ट्रिक इफेक्टच्या कॉन्सेप्टनी. बट तो आपण आत्ता सध्या लगेच इंट्रोड्यूस नको करायला, खूप कन्फ्यूज होतील गोष्टी. सो आपण सध्या वी विल स्टिक टू व्हॉट वी हॅव इन आवर सिलेबस. आपल्या सिलेबसमध्ये असं आहे की हां, त्यांनी एक्सपेरिमेंट असा केलेला, एक बॉडी घेतलेली, गरम केली, गरम करून त्यांनी वेवलेंथ मोजल्या कोणत्या एमिट होतात. त्यांना सापडले की एकच वेवलेंथ खूप जास्त एमिट झाली, त्याला लॅम्बडा मॅक्स नाव दिलं. मग त्यांनी त्याच बॉडीला अजून गरम केलं, त्यांना कळलं की त्यांनी अजून वेव्ज एमिट करतो. सो आता मॅक्सिमम एनर्जी कुठली वेवलेंथ एमिट करते, तर यावेळेस ती शिफ्ट झालेली लेफ्टला. मग अजून त्यांनी तसा प्रोसिजर रिपीट केला. व्हॉट वॉज फाउंड दॅट द मॅक्सिमम एनर्जी कॅरिंग वेवलेंथ वर शिफ्टिंग टू द लेफ्ट. इट वॉज शिफ्टिंग टू द लेफ्ट. म्हणूनच ना, गरम लोखंड घेतलं आपण, तर ते जेव्हा रूम टेम्परेचरला असतं तेव्हा ते एमिट करत असतं रेडिएशन, बट ती जी वेवलेंथ असते ना मॅक्सिमम एनर्जी कॅरी करणारी, ती अजून इन्फ्रारेडमध्ये असते. अजून गरम करा, एका पॉईंटनंतर ती येऊन जाते रेड हॉट बनते. विजिबल स्पेक्ट्रममध्ये रेड हॉट बनते ती, म्हणजे त्याच्यामधनं रेड कलर निघणं जास्त दिसतो आपल्याला. ओके, सो अजून हीट करू. दिस इज हाऊ थिंग्स वर्क. दिस पर्टिक्युलर डायग्रॅम यू विल फाइंड इन युअर टेक्स्टबुक ॲज वेल. आणि टेक्स्टबुकमध्ये त्यांनी त्याला नंबर्स दिले आहेत, काही व्हॅल्यूज दिल्या आहेत, 300, 400, 3000, 4000, 5000, 6000 केल्विन वगैरे. आणि त्यांनी तर विजिबल स्पेक्ट्रम त्यांनी तो प्लॉट पण करून दिला की विजिबल स्पेक्ट्रम कोणत्या टेम्परेचरला असतो. ठीक आहे, सो विजिबल रेंज स्पेक्ट्रम जर काय आपल्याला प्लॉट करायचं असेल तर टेक्स्टबुकचे फिगर्स इम्पॉर्टंट आहेत. बाकी तर विन्स डिस्प्लेसमेंट लॉ, ब्लॅक बॉडी रेडिएशनचं हे फिगर मध्ये टेम्परेचर इन्क्रीजिंग दाखवा फक्त, बास, दॅट्स इट. आधी असं होतं 800 केल्विन, 1000 केल्विन, 1200 केल्विन, 1400 केल्विन, 1600 केल्विन, अशा काहीतरी व्हॅल्यूज द्यायच्या आधी. आता त्यांनी थोड्या व्हॅल्यूज वेगळ्या दिल्यात, बट डझंट मेक एनी डिफरन्स. बेसिक तेच राहतं अजून पण, की मॅक्सिमम पीक इज शिफ्टिंग टू द लेफ्ट. सो या ग्राफवरनं त्यांनी काही कन्क्लुजन पॉईंट्स दिलेत. मी कन्क्लुजन पॉईंट्स फक्त रीड करून दाखवतो, इथे काही लिहित बसण्यासाठी वेळ नाही आपल्याकडे. फर्स्ट पॉईंट असं सांगितलं आहे, ॲट गिवन टेम्परेचर, कोणत्याही गिवन टेम्परेचरला
एनर्जी इज नॉट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड. दिसतंच आहे ना, एनर्जी युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड नाही. या साईडला जास्त, या साईडला कमी. बघा ना, एनर्जी एका साईडला. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन काय असतं? युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं असतं, युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन. किंवा युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन असं पण नाही आहे, हे तर सिमेट्रिकल डिस्ट्रीब्युशन झालं. युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय की सगळ्या वेवलेंथला इक्वल एनर्जी, हे युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन झालं. हे युनिफॉर्म नाही आहे, काहींना कमी, काहींना जास्त, काहींना कमी. हे युनिफॉर्म नाही. मी आधीचं युनिफॉर्मचं चुकीचं सांगितलं काय, ते तर सिमेट्रिकल होतं रे. युनिफॉर्म नाही. ठीक आहे, युनिफॉर्म नाही. दुसरा पॉईंट असा आहे, ते म्हणतात रेडियंट पॉवर वाढेल, इन्क्रीजेस ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस. दिसतंय, टेम्परेचर वाढली तर रेडियंट पॉवर, किती एनर्जी एमिट होते ती वाढत चालली. ट्रू, दिसतंय. तिसरा पॉईंट, नाही दुसऱ्याच पॉईंटमध्ये ते म्हणतात आणि रेडियंट पॉवर जशी वाढत चालली आहे तर इट इज ऑब्झर्व दॅट द वेवलेंथ विच इज कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी इज शिफ्टिंग टू द लेफ्ट ॲज टेम्परेचर इन्क्रीजेस. दिसतंय, ठीक आहे. सेकंड पॉईंट झाला. तिसरा, द टोटल एरिया अंडर द कर्व. या पूर्ण ह्याचा एरिया काय देईल रे? जेवढी एनर्जी एमिट केली सगळी एनर्जी स्प्रेड झाली ना, ह्याच्यातला एरिया एनर्जी देईल. कॉमन सेन्स आहे. सो मी जेवढ्या जास्त टेम्परेचरला जाईन तर तो एरिया पण वाढतोय, आणि एरिया वाढतोय म्हणजे एनर्जी पण वाढतेच आहे ना. सो ऑब्व्हियसली. सो तिसरा पॉईंट सांगतोय की टोटल एनर्जी एमिटेड पर युनिट एरिया पर युनिट टाईम, एमिसिव्ह पॉवर ज्याला म्हणतो आपण, इज एरिया अंडर द कर्व. चौथा पॉईंट ॲक्च्युली मी तुम्हाला आधीच सांगितला, सेकंड पॉईंटमध्ये घुसवून टाकला त्याला मी, बट त्यांना तेच म्हणायचं आहे. फोर्थ पॉईंटमध्ये द पीक शिफ्ट टुवर्ड्स द लेफ्ट ॲज द टेम्परेचर इन्क्रीजेस. पाचवा पॉईंट, हायर टेम्परेचर्सना ॲज यू गो अप द एरिया अंडर द कर्व इन्क्रीज होतोय. एरिया अंडर द कर्व इन्क्रीज होतोय ना, दिसतोय मला, वरती चाललाय ग्राफ. सो पाचवा पॉईंट पण एकदम इझी आहे. आणि लास्ट पॉईंटमध्ये त्यांनी सांगितले, काही एक्झाम्पल दाखवलेत की टेम्परेचर 300 असेल तर पीक व्हॅल्यू काय असते वगैरे वगैरे. सो दॅट वॉज द सिक्स्थ पॉईंट. एक एक्झाम्पल त्यांनी घेतला आहे. सो त्यांनी पुढे पण सांगितलं की हा जो ग्राफ आहे हा कोणी केलेला विन्स डिस्प्लेसमेंट लॉनी, हा जो एक्सपेरिमेंटल डेटा आहे ना त्याला त्यांनी ग्राफिकली किंवा एक इक्वेशनमध्ये बसवण्याचा प्रयत्न केलेला. हा ग्राफ आहे, हा एक्सपेरिमेंटल ग्राफ आहे. हा एक्सपेरिमेंटल ग्राफचा डेटा घेऊन मला एक इक्वेशन लिहायचं त्याचं, ते प्रयत्न विननी केले आणि तो त्याच्यात सक्सेसफुली फेल झाला. त्यांनी फक्त शॉर्टर वेवलेन्सनाच देऊ शकला तो, आणि नंतर लॉंगर वेवलेन्सना रायलिक आणि सर जेम्स जीन यांनी पण प्रयत्न केला. बट इफेक्टिवली त्यांचा शॉर्टरला व्हॅलिड नव्हता, शॉर्टरचा लॉंगरला व्हॅलिड नव्हता. सो त्याला विन्स आणि रायली लॉ पण म्हणतात कधी कधी, की जो कंबाईन करून एक नवीन मोठं इक्वेशन. बट हे सगळं फ्लॉप प्लॅन होता. रियालिटी अशी होती की न्यू थिअरी वॉज कमिंग इन टू एक्झिस्टन्स अँड दॅट वॉज लेटर ऑन, काही वर्षांमध्येच ह्याचं एक्झॅक्ट एकच इक्वेशननी पूर्णपणे एक्सप्लेनेशन दिलं मॅक्स प्लँकनी. मॅक्स प्लँकनी जेव्हा सांगितलं की लाईट कॅन ट्रॅव्हल इन फॉर्म ऑफ एनर्जी पॅकेट्स, आणि एनर्जी पॅकेटमध्ये प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू, आणि तो पूर्ण कॉन्सेप्ट ऑफ क्वांटम फिजिक्सचा बेसिक जो फंडामेंटल पार्ट होता तो, की लाईट तो दॅट वॉज द स्टार्टिंग पॉईंट ऑफ क्वांटम फिजिक्स. ओके, की लाईटचं नेचरबद्दल जेव्हा त्यांनी सांगितलं त्यानंतर हे पूर्णपणे इक्वेशन जे काही एक्सपेरिमेंटली फाइंड केलेलं ते सगळंच्या सगळं त्यांना इक्वेशनमध्ये एक्सप्लेन करता आलं. सो दॅट पार्ट इज लेटर ऑन. बट पहिलं तर आपल्याला काय समजायचं की हा एक्सपेरिमेंटल डेटा आहे आणि आपल्याला त्यातला फक्त विन्सनी जो दिलेला लॉ आहे तोच फक्त एक्सप्लेन करायचा आहे, तोच फक्त शिकायचा आहे. आणि विन्स लॉ स्टेट्स दॅट द मॅक्सिमम एनर्जी कॅरिंग वेवलेंथ जी, बघा ही काय आहे, हा लॅम्बडा मॅक्स म्हणजे काय, काही जण म्हणतात सर हा मॅक्सिमम वेवलेंथ आहे. हा मॅक्सिमम वेवलेंथ आहे? बिलकुल नाही. हा वेवलेंथ मॅक्सिमम कसा काय, मॅक्सिमम तर राईटला असतो ना, पुढे वेवलेंथ वाढतोय. हा वेवलेंथ आहे नुसता कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी, हा नुसता वेवलेंथ आहे कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी. सो वेवलेंथ कॅरिंग मॅक्सिमम एनर्जी इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढेल लॅम्बडा मॅक्स कमी कमी होईल, इन्व्हर्स लॉ आहे ना तो. सो दिस इज कॉल्ड ॲज विन्स डिस्प्लेसमेंट लॉ. आणि याला एक कॉन्स्टंट असणार आहे त्याच्याच नावाने, त्याला आपण विन्स कॉन्स्टंट म्हणतो. अँड दॅट कॉन्स्टंट इज डिनोटेड बाय बी बाय टी. याची व्हॅल्यू असते 2.898 इंटू 10⁻³ ते युनिट असलं काय पाहिजे. तुम्ही बघा कोणत्याही फिजिक्समधल्या क्वांटिटीचं युनिट कसं काढतो आपण, तर उरले सुरले टर्म्स पलीकडे घेऊन जायचे. सो बी काय बनेल, लॅम्बडा इंटू टी. लॅम्बडा आहे वेवलेंथ, मोजणार आपण एसआय युनिट मीटर, आणि टेम्परेचरचा एसआय युनिट केल्विन. सो मीटर इंटू केल्विन इज द युनिट ऑफ विन्स कॉन्स्टंट. 2.898 इंटू 10⁻³
या वर्षीच्या बुकमध्ये त्यांनी प्रॉबब्ली 2.897 लिहिलं आहे. बघा या वर्षीच्या बुकमध्ये चेंजेस थोडेफार आहेत, मी ते लिहितो इथे, बट ह्यानी काय खूप मोठा चेंज होणार नाही आन्सर्समध्ये, तोच राहणार आहे. बट ठीक आहे, जे दिलं आहे ते लिहिणं गरजेचं आहे. सो आय हॅव चेंज दिस व्हॅल्यू मीटर केल्विन. दिस एम इज मीटर, के इज केल्विन. ओके, सो दिस वॉज वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ. दिस वॉज द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला साधासुद्धा नाही, ह्याचा खूप इम्पॉर्टन्स आहे. मी तुम्हाला सांगतो काय इम्पॉर्टन्स आहे. सो वीन्स डिस्प्लेसमेंट लॉचे ॲप्लिकेशन्स काय आहेत किंवा युजेस काय आहेत, तर वीन्स डिस्प्लेसमेंट लॉ वापरून वी कॅन मेजर टेम्परेचर ऑफ डिस्टिंक्ट ऑब्जेक्ट्स. खूप दूर ऑब्जेक्ट आहे, तिथं ॲक्च्युअल व्हिजिट न करता यू कॅन टेल द टेम्परेचर ऑफ द ऑब्जेक्ट. ठीक आहे, जसं की फॉर एक्झाम्पल डिस्टिंक्ट स्टार्स. फॉर एक्झाम्पल आपलं इवन फर्स्ट सन, आपलं स्टारचं पण टेम्परेचर आपण सांगू शकतो. जस्ट वॉट यू हॅव टू डू इज यू हॅव टू नोट द लाईट कमिंग फ्रॉम दॅट स्टार. स्टारपासून येणारी लाईट जी आहे त्या लाईटला स्टडी करावं लागेल आणि त्याचा स्पेक्ट्रम आपल्याला बघावं लागेल. त्याच्या स्पेक्ट्रममध्ये जास्तीत जास्त एनर्जी कोण कॅरी करतोय, तर पीक एनर्जी जो कॅरी करतो त्या एनर्जीच्या वेवलेंथला पकडावं लागेल. आणि ती वेवलेंथ पकडली की त्या वेवलेंथ आणि बीच्या व्हॅल्यूने आपण टेम्परेचर काढू शकतो. टेम्परेचर ऑफ द डिस्टिंक्ट स्टार कॅन बी कॅल्क्युलेटेड. या लॉजिकवरनं असं म्हणता येईल का, चला सनचं टेम्परेचर मला माहिती आहे 6000 केल्विन आहे, तर सनपासनं सगळ्याच रेज येतात. एक्स रे येते, व्हिजिबल लाईट येते, इन्फ्रारेड येते, मायक्रोवेव्ह येते, सगळ्या लाईट येतात, सगळ्या UV लाईट पण येते, सगळे लाईट येतात. बट मॅक्सिमम लाईट कोणती येते, मॅक्सिमम लाईट, तर मॅक्सिमम लाईट कोणती येते सनपासनं, तर 2.898 इंटू 10⁻³ अपॉन 6000, 6 इंटू 10⁻3, 10⁻3 वरती गेला, 10⁻6 झाला तो. अरे हा 2.898 कशाला 3 दिसतोय मला, तर 3/6 इज 1/2, 1/2 इज 0.5, सो 5 इंटू 10⁻7. दिस इज द लाईट विच इज ग्रीनिश, ग्रीन रेंजमधली लाईट आहे. दिस इज द लाईट विच इज ब्लूइश, कारण की मी हा 3 वाढवला आहे, 3 नसतात अजून तो 0.44 मध्ये आला असता. 4 to 5च्या रेंजमध्ये. तुम्हाला आता हे तुम्हाला माहिती आहे का की व्हिजिबल लाईट 4000 अँगस्ट्रॉम युनिट पासून 7000 अँगस्ट्रॉम युनिटमध्ये रफली लाई करते. आणि हे 5 इंटू 10⁻7 हे 5030 आणि 10⁻10 म्हणजे अँगस्ट्रॉम युनिट आहे. सो 5000 म्हणजे हा ब्ल्यू ग्रीनच्या रेंजमध्ये आहे. त्यामुळे ही व्हिजिबल लाईटमध्ये आहे आपली सन. ओके, सो सन हा व्हिजिबल रेंजमध्ये जास्त एमिट करतोय. तसंच मला समजा एक डिस्टिंक्ट स्टार आहे, खूप लांब स्टार आहे, त्याचं मला टेम्परेचर मोजायचं, मला त्याची वेवलेंथ माहिती आहे. सो ऑब्व्हियसली इफ आय नो द वेवलेंथ आय कॅन फाइंड द टेम्परेचर ऑफ दॅट स्टार. बरोबर ना, आय कॅन फाइंड द टेम्परेचर ऑफ द स्टार. इफ दॅट स्टार इज मोर ऑफ ब्लूइश, उसका म्हणजे मोर ऑफ ब्लूइश म्हणजे खूप कमी वेवलेंथ असेल त्याची, तर त्याचं टेम्परेचर विल बी हाय. जर तो रेडिश असेल, जास्त रेड एमिट करत असेल, म्हणजे त्याची वेवलेंथ थोडी जास्त असेल, त्याचं टेम्परेचर लो असेल. रेड स्टारचं टेम्परेचर लो असतं, ब्लूइश स्टारचं टेम्परेचर मोर असतं. सो हे सगळ्या कॉन्सेप्ट्स आपण वापरू शकतो बेसिकली. वीन्स लॉ वापरून यू कॅन मेजर द टेम्परेचर्स. आय होप तुम्हाला वीन्स लॉ आणि त्याचा कॉन्सेप्ट कळाला असेल. एक सॉल्ड एक्झाम्पल मी तुम्हाला होमवर्क म्हणून देतोय 3.5. अनसॉल्ड एक्झाम्पल्स आपण करणार आहे नंतर, डोंट वरी. आजचा जो काही पार्ट झाला आहे होपफुली तुम्हाला नीट समजला आहे, कळाला आहे आणि आवडलाही आहे. जर तुम्हाला आजचा लेक्चर व्यवस्थित समजला असेल, मी तुम्हाला आधी सांगितलं काय काय तुम्हाला फॉलो करायचं आहे, तर ते फॉलो करणं चालू करा. DPP तुमचा ती असाइनमेंट नंबर 1 आहे, जी असाइनमेंट मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. त्याच्यातले सर्टन क्वेश्चन्स ही तुमचं आजचं काम आहे, उद्याचं काम उरलेले क्वेश्चन्स असणार आहेत. ठीक आहे, सो त्याच्या सोल्युशन्स पण त्या असाइनमेंटच्या व्हिडिओमध्ये अवेलेबल आहेत. सो वॉच दोज लेक्चर्स, एव्हरीथिंग नीट बघा. आणि प्लीज या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा मला की तुम्हाला ते लेक्चर्स कसे वाटले जे प्रोव्हाइड केले आहेत ते. ओके, सो 1 शॉर्ट रिव्हिजन लेक्चर जो आहे तो तुम्हाला मी परत एकदा क्विकली हे करतो समराईज. 1 शॉर्ट रिव्हिजन लेक्चर हे तुम्हाला वेनसडे थर्सडे अर्धा बघायचं आहे. ठीक आहे, आजपर्यंत जेवढं झालं आहे ते तुम्ही वेनसडेला बघू शकता आणि उरलेला पार्ट थर्सडेला बघू शकता. त्यानंतर असाइनमेंट जे सॉल्विंग MCQ सॉल्विंग सेशन जे आहे हे पण तुम्ही वेनसडे थर्सडेमध्ये बघा. हा तुमचा 2 डेचा DPP झाला. DPP 3, DPP 4 हा मिळूनच एक क्लब्ड असणार आहे 30 क्वेश्चन्सचा, 25-30 क्वेश्चन्स आहे. त्यानंतर हे तुमचं वेनसडे थर्सडेचं काम झालं. फ्रायडे सॅटर्डे तुम्ही काय करणार, फ्रायडे सॅटर्डे तुम्ही एकतर सुपर 30 MCQ बघणार जे सिलेबस ओरिएंटेड आहेत. त्यानंतर सुपर 30 नंतर तुम्ही बघणार नेक्स्ट पार्ट आहे PYQs. कोणते PYQs? 16 ते 19. आपण आपल्या सेशनमध्ये रेग्युलरमध्ये मी तुमचे 20चे PYQ घेणारच आहे, ते तर करायचेच आहेत.
बट विथ दॅट तुम्ही 16 ते 19चे पण PYQ करा, त्याच्यात पण चांगले चांगले क्वेश्चन्स आहेत. आणि तुम्हाला हे पण समजेल की 16 ते 19च्या PYQ नंतर तुम्हाला कळेल अरे 20ला तर हे रिपीट झालेत. सो तुम्हाला एक सेन्स येईल की बाबा PYQ रिपीट होतात, खरंच रिॲलिटी आहे ती. सो सुपर 30 PYQ फ्रायडे सॅटर्डे आणि सॅटर्डे नाईट संडे मॉर्निंग बुलेट लेक्चर. फक्त 25 मिनिट्सचं लेक्चर आहे, ते पण बघून घ्या. सो गाईज दॅट्स इट फॉर टुडेज सेशन. आय होप तुम्हाला सेशन आवडलं असेल. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. वी विल मीट इन टुमॉरोज सेशन विथ द लास्ट पार्ट ऑफ द रेडिएशन. हार्डली 30 मिनिट्सचा पार्ट राहिला आहे आता. दॅट इज किर्चॉफ्स लॉ आणि स्टीफन्स लॉ. ठीक आहे, स्टीफन्स बोल्ट्झमॅन लॉ. तो झाला की लेसन संपेल. आपण सॉल्ड एक्झाम्पल फ्रॉम टेक्स्टबुक करूयात, PYQs करूयात आणि डाऊट सेशन. सगळ्यात महत्त्वाचं सॅटर्डेला डाऊट सेशन असणार आहे. फिजिक्सचं डाऊट सेशन असणार आहे. त्याचे डिटेल्स तुम्हाला मी शॉर्टली देईन उद्याच्या लेक्चरमध्येच, काय असणार आहे डाऊट सेशनमध्ये. ठीक आहे. सो लेट्स मीट इन द नेक्स्ट लेक्चर. बाय फॉर नाउ.